नंतर 3 नंबर कोणता? गोदावरी. 4 नंबर कोणता? 4 नंबर कोणता आहे? कृष्णा. त्याच्यानंतर 5 नंबर कोणतं आहे? कोणतं आहे? त्याच्यानंतर कोणतं रे? ब्रह्मपुत्र. नंतर आणि नंतर बरोबर आहे का? जियस. नंतर त्याच्यानंतर कोताप. कावेरी, तापी, पेन्नार. कावेरी, तापी, राहील का लक्षात? पहिल्या 10 झाले. त्याच्यानंतर बी एम एस एस. बी म्हणलं तर नंतर मही. नंतर साबरमती ते सुवर्ण. ऑनलाईन वाले डोळ्यासमोर या नद्या क्लिअर राहतात का? बरोबर आहे का? त्याच्यानंतर आपण बघितलं सिंधू वरती टोकाला होती नाही, मग सिंधूच्या खाली कोणती होती रे? झेलम. कोणती होती? त्याच्यानंतर कोणती होती? चिनाब. चिनाब नंतर रावी. रावी नंतर नंतर रावी, बियास, सतलज. बरोबर आहे का? इंडस, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. वरच्या 3 कुणाच्या रे? त्याच्या बापाच्या एकदा. वरच्याचं पाणी कुणाला? पाकिस्तान. आणि खालच्या भारत. 80% पाणी, 20% पाणी पुढं भारत. तारीख काय होती रे सिंधू पाणी वाटप करायची? 19 सप्टेंबर 1960. क्या बात आहे. कुणाची मध्यस्थी होती याला? जागतिक बँकेची. कुणाची मध्यस्थी होती? जागतिक बँकेची मध्यस्थी होती. आठवायला पाहिजे. समजते का? त्याच्यानंतर गंगा बघितली होती का रे? अशी एक होती, त्याला शेजारी पण होती समांतर वाहणारी. कोणती होती? येणारी कशी बघितली होती तिबेट मधून? कोणती? इथं होती ती सांगपो. नंतर डाव्या बाजूला वळल्यावर बिहार. नंतर अरुणाचल प्रदेश मधून बाहेर आले आसाममध्ये. आणि ब्रह्मपुत्रा मग बांगलादेशमध्ये होती. जमुना मिळते कुणाला? गंगेला. आणि गंगा आणि जमुनेचा संगम म्हटलं तर कोणता? पद्मा. आणि पद्मा कुणाला मिळते? कुणाला? आणि मेघना बंगालच्या. मग काल बोलता बोलता एक गोष्ट आपण असं बोललो होतो की गंगेची एकूण लांबी किती होती? किती होती? 25. तिची सगळ्यात महत्वाची उपनदी म्हणलं तर कुणाचं नाव घेतो आपण? कुणाचं? यमुनेचं नाव घेतो. कुणाचं नाव घेतो? यमुनेचं नाव घेतो. लक्षात ठेवायचं. गंगा. गंगा म्हटलं तर मैदानी प्रदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. भारतामध्ये सर्वात जास्त घनतेचा प्रदेश म्हटलं तर कोणता मैदानी प्रदेश आहे? गंगेचा मैदानी प्रदेश. किती टक्के लोकांना सामावून घेतलंय? किती? 23%. किती? आणि एकूण क्षेत्रफळ किती वाटलं मैदानी प्रदेशाने? आठवा झालंय. आपण झालंय का? 38% अख्खं. आणि गंगेचं म्हणलं तर एक आकडा होता. एक आकडा होता. 77 कळल्यानंतर अख्खं गंगेला देऊन टाका. काय ठेवू नका. मग 77% काय बघितलं होतं आपण? बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. बरोबर आहे का? आणि 23% म्हणलं तर कोणाला? एकूण जलविभागाची लांबी किती होती? किती होती? 2736. आठवलं पाहिजे या गोष्टी. कळलं का? ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या किमान आठवणं तुम्हाला गरजेचं आहे. मग गंगेची एक वितरिका बघितली होती आपण. काय नाव होतं तिचं? होतं एकमेव आहे आणि प्रमुख वितरिका म्हणलं तर कोणाचं नाव घ्यायचं? आणि या हुगळीच्या काठावरती कोणतं शहर बसलंय? जमशेदपूर. जमशेदपूर दुसरी होतं. कोणतं होतं? आग्रा. उतरायचं आणि इकडे ठेवायचं डायरेक्ट. कोणतं शहर असेल? कलकत्ता. कोणता आहे? कलकत्ता आहे. जमशेदपूर कोणत्या नदीच्या काठावर सांगितलं होतं? सुवर्णरेखा. आणि तिची दुसरी एक महत्वाची नदी कोणती? खारकाई. या 2 नद्यांच्या संगमावरती होतं. लक्षात ठेवा. काही गोष्टी लगेच डोळ्यासमोर उभ्या राहिल्या पाहिजे. कळलं? कधी पण. आता कालचं एक असं पण बघितलं होतं. भारताचा नकाशा बघितला होता. इकडच्या किनार पूर्वेच्या बाजूच्या नद्या बघितल्या होत्या. सगळ्यात वरची कोणती होती? बोला. अशी एक आडवी होती, ती उघडी होती. त्याच्यानंतर दुसरी कोणती तिथं? काय बोलताय? कोणती होती? कोणती होती? दामोदर. नंतर कोणती होती? सुवर्णरेखा. नंतर होती ब्राह्मणी. दामोदर, सुवर्णरेखा, ब्राह्मणी. ब्राह्मणी नंतर महानदी. महानदी नंतर गोदावरी. गोदावरी नंतर आधी देन कावेरी. बघा लक्षात आलं पाहिजे. म्हणजे इथं असलेली सगळ्यात महत्वाची उभी म्हटलं तर कोणती होती? हुगळी. नंतर दामोदर. नंतर 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 बघा डोळ्यासमोर या नद्या आल्या पाहिजे. एखादं माणूस मित्रांनो याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला आयोगाने एकदा. आणि प्रश्न असा कसा नव्हता विचारला? प्रश्न लेवलचा होता. दिसायला साधा, छोटा, तीर, घाव करे, गंभीर असा प्रश्न असतो हा. आणि हा तो प्रश्न होता. महानदी व सुवर्णरेखा या नद्यांच्या मधून वाहणाऱ्या नदीचं नाव काय? होती तापी? होती? होती? झालं की कोणती आहे? काय उत्तर असायला पाहिजे? ब्राह्मणी नदी असायला पाहिजे. कारण दामोदर कुठे रे? कुठे? कुठे? वरती आहे. मग अशाही बाजूने जर आयोग आपल्याला प्रश्न विचारतोय तर आपल्याला अशाही बाजूने मित्रांनो करायला पाहिजे. जसं की तुम्ही इथं बघितलं होतं. वरची होती कोणती रे? होती साबरमती. नंतर 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 मग कालच्या तुमच्या गडबच्या मेन्सला प्रश्न आला होता का? कोकणच्या मैदानी प्रदेशातून वाहणारी नदी कोणती नाही? त्याच्यात होती कोणती? मही. कोणती होती? 2023 चा मेन्सचा पेपर आता 5 नोव्हेंबरला झाला होता. त्याला प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये मही टाकलं होतं एक्स्ट्रा. बाकी कोकणातल्या नद्या होत्या. उल्हास, आंबा वगैरे दिलेल्या होत्या. कळलं? तर या गोष्टी समजल्या पाहिजे. समानता म्हणतात कुठं कळतंय का? सिंधू तिच्या खालच्या 5 महत्वाच्या उपनद्या लक्षात ठेवायच्या. त्या सगळ्या कोणत्या बाजूने मिळाल्या तिला? कोणत्या? डाव्या बाजूने मिळणारी आहे. गंगा महत्वाची आहे. दुसरी ब्रह्मपुत्र महत्वाची. बाकी या पठारावरच्या नद्या महत्वाच्या. सोडवायचं. 123 नंबरचं उत्तर काय? 4. खालचं सोडवायचं रे. भारतातील कोणत्या नदीने त्रिभुज प्रदेश तयार केलेला नाही? बोल की आपण काय बघितलं होतं? पूर्व किनारी प्रदेशाचं सगळ्यात महत्वाचं काय आहे? वैशिष्ट्य म्हणलं तर त्रिभुज प्रदेश आहे. काय आहे? त्रिभुज प्रदेश आहे. आणि मग त्रिभुज प्रदेशाच्या संदर्भामध्ये जर बघितलं आपण तर कावेरी येईल काय? येईल का? त्याच्यानंतर कृष्णा, त्याच्यानंतर गोदावरी, नर्मदा येणार नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला एक पण गोष्ट सांगितली का? की कोणत्या 2 त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान सरोवर आहे? त्याच्यावरती पण बोललो आपण. हेच का तोच प्रश्न आहे कसा बघितला तर? की कावेरी आणि कृष्णेच्या दरम्यान कोण बाबा? कृष्णा गोदावरीच्या दरम्यान कोण? गोदा महानदीच्या दरम्यान कोण? प्रत्येकाला माहिती म्हणलं तर गोदावरी महानदी. त्याच्यानंतर गोदावरी कृष्णेच्या दरम्यान होतं. त्याच्यानंतर कृष्णा आणि कावेरी म्हणलं तर पुलिकत. समजते का? तर अशाही बाजूने बाबांना आपल्याला उत्तर आली पाहिजे. भीमा आणि तुंगभद्रा कोणत्या नदीच्या उपनद्या असतील? कुणाच्या असतील? भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबद्दल मतभेद असतील? सांगा बरं. सिंधू. भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबद्दल? प्रश्न बघितला उत्तर यायला पाहिजे. वेगळं बघितलं नाही याच्यात. कोण झाली? भारत बांगलादेश त्या गंगा. बरोबर आहे. सिंधू म्हणलं तर कोणत्या? पाकिस्तान. पटकन हे काय सारखं? हा सांगू हुशार आहे तुम्ही. वरचं सोड. 57 पटकन हे काय सारखं? हा काय चुकलंय? ते केलं तर 2023 ला आलेला प्रश्न. भारताचा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना स्थानानुसार सरोवरांचा योग्य क्रम लावायचा आहे. सांगा बघा सगळ्यात वरती कोण असेल याच्यात? उत्तर आलं का? बघा बघायची गरज इथं वाचताना चुकायचं नाही. लग्नात व्हायचं काय? कुठं सांबर म्हणलं तर जीएस म्हणलं तर गंगा. नंतर जी ब्रह्मपुत्रा, महानदी, नर्मदा, कावेरी, ब्राह्मणी, मही, साबरमती, सुवर्णरेखा. क्या बात. कसलं उत्तर देत्या? जरा करत्या आला होता आता मेन्सला. ठीक आहे. मला इथं आलतो ना. लक्षात आहे. सिंधूची लांबी म्हणलं किती होती रे?
60 लक्षात ठेवायचे 29 60. आता इथं बघायचं मित्रांनो आपण बघतो की धरणं महत्त्वाची वेगवेगळ्या नद्यांवरती असलेले प्रकल्प. तर आयोगाने मित्रांनो भाकरा नांगरवरती 2 ते 3 वेळा प्रश्न विचारला. कोणावरती? भाकरा नांगर. कोणत्या नदीवर आहे असा 2 वेळा प्रश्न आहे. कोणत्या नदीवरती रे? कोणत्या? सतलज नदीवरती असणारं भाकरा नांगर डॅम मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. समाविष्ट राज्य म्हणलं तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दामोदर नदीवरती दामोदर खोरे प्रकल्प मित्रांनो प्रसिद्ध आहे. त्याला आपण काय म्हणतो रे? TVC काय म्हणतो? बरोबर ऐकलं का? दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन TVC प्रकल्प कोणत्या नदीवरती तो? दामोदर नदीवरती आहे. झारखंड आणि पश्चिम बंगाल समाविष्ट राज्य. इथं मित्रांनो धरण महत्त्वाचे आहे. तिलैया धरण परकर नदीवरती. कोणतं आहे? तिलैया. त्याच्यानंतर कोणार धरण आहे कोणार नदीवरती. मैथॉन आहे बरातर नदीवरती आणि पॅनचेट आहे ते दामोदर नदीवरती. याचं मराठी ट्रान्सलेशन होतं पानशेत. कधी कधी आपल्याला वाटतं पानशेत. पानशेत म्हणजे कुठे आपल्या पुण्यामध्ये. तर ते पानशेत मध्ये. पानशेत कोणत्या नदीवरती आहे? कोणत्या? आंबी नदीवरती. काय जलाशयाचं नाव आहे पानशेतचं? वीरबाजी पासलकर. आता पेटकुची ना कोणतं आहे? तानाजी सागर. तानाजीच्या शेतात आंबा लक्षात ठेवायचं. कळलं का? म्हणजे आंबी नदी लक्षात राहते. कळलं ना? आणि वीरबाजी पासलकर व लक्षात ठेवायचं. व म्हणलं तर वरच गाव वीरबाजी पासलकर. असे पहिलं लक्षात. बाकी सगळे पाठ तुला विचारू का? सांग नको ना. दामोदर खोरे प्रकल्प आपल्यासाठी महत्त्वाचे. त्याची धरणं कधी कधी विचारतात. जसं की रिसेंटली बघा याच्यामध्ये राणा प्रताप सागरवरती प्रश्न विचारला जोडायला. कोणता? राणा प्रताप सागर कोणत्या नदीवरती? चंबळ नदीवरती. चंबळ नदीवरचा राणा प्रताप सागरवरती प्रश्न विचारलेला आहे. तर तसे आपण बाकी तिहेरी मित्रांनो लक्षात ठेवायचं. तिहेरी पण जोडायला विचारलेले. भगीरथी आणि बिलगंगा नद्यांच्या संगमावरती कोणतं राज्य आहे? उत्तराखंड राज्य आहे. देशाचं सर्वात उंच धरण म्हणून त्याचं नाव घेतलं. सगळ्यात उंचीवरती काय? उत्तराखंडमध्ये म्हणल्यावर ध्यानात ठेवायचं. कोणता? तिहेरी. ते तिहेरी असतं. तिहेरी असतं. आपल्या शब्दानुसार घ्यायचा आहे. ध्यानात ठेवा. समजलं? त्याच्यानंतर चंबळ खोरे लक्षात ठेवा. नागार्जुन सागर सुद्धा कृष्णेवरती. कोणता आहे? नागार्जुन सागर. बाकी कृष्णेवरती मित्रांनो आलमट्टी पण डॅम आहे. ऐकलं असेल. कोणत्या जलाशयाचं नाव? सांगितलं तुम्हाला. लाल बहादूर शास्त्री. काय लाल बहादूर शास्त्रीच्या नावाने आहे. त्यांना राहायला पाहिजे. विसरायचं नाही. समजलं? बाकी तुंगभद्रा नदीवरचा आंध्र तेलंगणा कर्नाटक. बियासवरचा बियास प्रकल्प महत्त्वाचा आहे. रिहानवरचा रिहान प्रकल्प महत्त्वाचा आहे. गोविंद वल्लभ पंत सागर. ध्यानात ठेवा. कोणता आहे? रिहान. तरी फक्त व्यवस्थित करून ठेवायचं. कधी कधी जोडायला मला इकडे तिकडे वन लाईनला जाऊ शकतो. नोट्समध्ये आहे. आता ते वाचा चांगलं. बाकी कोसीवरचा कोसी. बिहार नेपाळ हनुमान नगरमध्ये नेपाळमध्ये धरण आहे. हनुमान नगर. कोणतं धरण आहे? हनुमान नगर. बाकी गंडक आहे वाल्मिकी नगर आणि जगातला सर्वात मोठा नदी खोरे प्रकल्प म्हणलं तर कोणता आहे? नर्मदा खोरे प्रकल्प. कोणाचं आंदोलन आहे इथं? कुणाचं? मेधा पाटकर. लक्षात ठेवायचं नाव. कशासाठी? मिट्टी बचाव आंदोलन आहे. कोणतं आंदोलन? मिट्टी बचाव आंदोलन. विसरायचं नाही. याच्यावरती जोडायला मला प्रश्न विचारतात पर्यावरणामध्ये तुम्हाला. मेन्स वगैरे गेल्यानंतर विचारतील. मेधा पाटकर. कोणता? कधी कधी नर्मदा प्रकल्प तलाव प्रकल्प. ते मेधा पाटकर यांचं नाव विसरायचं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि सांगायचं त्या टेस्टमध्ये मला टॅन्सची परिस्थिती दिलेली. तर त्यांनी ते सांगितलं ते ऍक्च्युअली त्याच्यामध्ये दिलेले सगळे वेळेस तिथे टाकलेले काहीतरी काही ना 2 काही ना 3. तुम्हाला थोडंसं ते जाणवलं असेल ना लगेच. आम्हाला वाटलं की प्रश्न तसं यातील कोणतरी म्हणत होतं. नंतर पाठवल्यानंतर बघितलं तुम्ही आपली सांगितलं डिलीट करायचं अपडेट त्या म्हटलं. कळलं? तर तिथे तुम्हाला अपडेट काय सर. ओके ठीक आहे. आता पहिल्यांदा मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे सिंधू नदी. कोणती महत्त्वाची आहे? सिंधू. अतिशय महत्त्वाची नदी. तुम्हाला बऱ्यापैकी काही गोष्टी क्लिअर असतील. कारण क्लिअर तापीची एकूण लांबी किती रे? तापी जलप्रणालीची एकूण लांबी किती? 700. याच्यावरती प्रश्न आला यंत्रणा आलेला आहे. 11 11 महत्त्वाचा आहे. चला सगळ्यात पहिली महत्त्वाची नदी आहे. नाव आहे सिंधू. बरोबर आहे का? सिंधू मित्रांनो ऐकला असेल. सिंधू आणि तिच्या उपनद्या ज्या आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे. आतापर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न ते सिंधू पाणी वाटप करारावरती विचारलेले आहे. बरोबर आहे? सिंधू पाणी वाटप करार सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या संदर्भामध्ये असलेला मित्रांनो पाणी वाटपाचा करार आहे आणि त्याची तारीख महत्त्वाची ज्याच्यावरती 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे. तारीख कधी आहे? 19 सप्टेंबर 1960 या तारखेला मित्रांनो पाकिस्तान मधल्या कराची या शहरामध्ये पाणी वाटपाचा करार झाला होता. कधी? 19 सप्टेंबर 1960. ठिकाण कुठं होतं? पाकिस्तान मधलं कराची. आणि मित्रांनो ही मध्यस्थी करण्यामध्ये त्याचा वाटा होता. ती कोणाचा प्रकार होता? जागतिक बँक. इथं फसवतात, इथं संयुक्त राष्ट्र टाकतात, इथं IMF टाकू शकतात, उद्या काहीतरी 7 टाकू शकतात. आपल्याला वाटतं बरोबर आहे. आता लक्षात ठेवायचं काय महत्त्वाचं इथं जागतिक बँकेच्या पुढाकाराने मित्रांनो हा पाणी वाटपाचा करार झालेला आहे. कोणाचा? सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या संदर्भात असलेला हा पाणी वाटपाचा करार आहे. ठिकाण होतं कराची. आणि भारतातर्फे मित्रांनो गेले होते कोण पंतप्रधान? जवाहरलाल नेहरू. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. तर पाकिस्तानचे अध्यक्ष असणारे जनरल अयूब खान यांनी मित्रांनो या करारावरती काय केल्या होत्या? स्वाक्षऱ्या केल्या होत्या. भविष्यात यांची नावं सुद्धा पेपरला येऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षात असू द्या. पंडित नेहरू आणि अयूब खान विसरायचं नाही. या करारानुसार मित्रांनो पाकिस्तानच्या वाट्याला कोणत्या नद्यांचं पाणी आलंय? सिंधू, चिनाब, झेलम. तर भारताच्या वाट्याला मित्रांनो आलेला आहे रावी, बियास, सतलज. सराबी लक्षात ठेवलं तरी चालेल. जर नाही आठवलं तर काय लक्षात ठेवू शकता? शराबी असतात नाही शराबी. रस्त्याच्या कडेला वगैरे तुम्ही बघितलं आता ते दिवस गेले पण जुन्या काळामध्ये फाट्यावरून ते कार्यकर्ते डुलत यायच्या. बघितलं नाही? रस्त्याच्या कडेला आराम करत असायचे खड्ड्यामध्ये वगैरे. नाही बघितलं का? आता दिसत नाही ते चित्र का? लोक सुधारले आता. काय दिसतात? बऱ्यापैकी चित्र कमी झालं. शराबी लक्षात ठेवायचं काय? सतलज, रावी, बियास. भारताला कोणत्या 3 नद्यांचं पाणी आहे? सतलज. बघा जर असा प्रश्न आला पश्चिमेकडच्या वरच्या 3 नद्यांचं पाणी पाकिस्तानच्या वाट्याला तर बरोबर आहे का? पश्चिमेकडच्या 3 म्हणलं तर वेस्टर्न रिव्हर लक्षात ठेवायचं. वेस्टर्न रिव्हरचं पाणी कोणत्या वाट्याला आहे? पाकिस्तान. तर ईस्टर्न रिव्हरचं 20% पाणी कोणत्या वाट्याला आहे? भारत. लक्षात ठेवायचं. वेस्टर्न आणि ईस्टर्न. वेस्टर्न म्हणजे पश्चिमेच्या. पश्चिमेच्या म्हणलं तर कोणत्या 3 रे? लक्षात ठेवायचं. प्रत्येकाला क्रमाने विचारलं तर उत्तर दक्षिणेकडे आलं पाहिजे. मी आधी सांगितलं ट्रिक नाही. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची काय? चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे कोण? इंडस. त्याच्यानंतर कोणतं? झेलम. त्याच्यानंतर चिनाब आणि त्याच्यानंतर मित्रांनो मग रावी, बियास, सतलज. लक्षात ठेवायचं. रावी, बियास, सतलज. परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारला तर आला पाहिजे. लक्षात ठेवा. सिंधू 1 नंबर म्हणलं तर कोणती नदी वरती? त्याच्यानंतर झेलम, त्याच्या खाली चिनाब, नंतर रावी, बियास आणि सतलज. प्रत्येकाला उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रश्न असा आलेला आहे बघा. त्याच्यामुळे लक्षात आलं पाहिजे. सगळ्यात वरती कोणती आहे? सिंधू. बरोबर आहे. त्याच्यानंतर झेलम, नंतर चिनाब आणि नंतर रावी, बियास, सतलज. भारताच्या वाट्याच्या कोणत्या याच्यातल्या? रावी, बियास, सतलज. तर वरच्या मित्रांनो कोणाच्या वाट्याच्या आहे? पाकिस्तान. शांतता प्रिय देश पाकिस्तानच्या वाट्याला वरच्या नद्यांचं पाणी आलेलं आहे. ज्याच्यावरती तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न विचारलाय. प्रश्न बघा म्हणजे अंदाज येईल. आतापर्यंत खूप सारे प्रश्न आहेत. तर त्यातला पहिला प्रश्न सोडवायचा 8 नंबर. होय पाठीमागचे लक्ष द्या. काय उत्तर येईल रे? काय उत्तर येईल? बघा भारत पाकिस्तानमध्ये सिंधू जल करारावरती या दिवशी स्वाक्षरी करण्यात आली. 19 सप्टेंबर 1960. 1960 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करारानुसार भारत आणि पाकिस्तानला कोणत्या नद्या देण्यात आल्या? काय उत्तर येईल? बघा रावी, पाकिस्तान. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? एक वेळ करायची गरज लागली का? कधी जास्त वाटा कधी खूप सारी घरं बांधायची नाही त्याच्यावरती असं असतं ते. कधी पाणी तर चालणार एवढी सहज देणार पाणी वापरलं तिथं पाणी. बरोबर ना? नील कमिशन ती करण्यासाठी तात्पुरते स्थापन केलं. सतलजचं पाणी तर पाकिस्तानला चिनाब, झेलम, इंडस. बरोबर आहे का? हीच लाईन कॉपी पेस्ट होती. ऐका मग हीच लाईन तुमच्या कमेंटला पण आली होती पूर्व परीक्षेला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारताला पूर्ण अधिकार आहे? कोणत्या? रावी, बियास, पाकिस्तानच्या वाट. बरोबर आहे. आणि अजून एक आलेला प्रश्न बघा उत्तर एकूण दक्षिणेकडे आला होता. तो सुद्धा महत्त्वाचा आहे. सोडवा बरं. आता टाकत लावायला लागेल. नीट नीट हे करायचं. बोला सगळ्यांनी बोलवा काय आपल्याला नाही आठवलं पहिलं काय करायचं? काय नाही बऱ्याच जणांना जमाना भूका लगेच दक्षिणेकडे लावायला बसेल काही. आणि रावी, बियास, सतलज. मग याच्यामध्ये सगळ्यात खाली कोण आहे? याच्यातलं कोणतं आहे? रावी. दक्षिणेकडे कोण दिसेल? सगळ्यात कोण दिसेल? रावी. कोण दिसेल? रावी. नंतर प्रामुख्याने कोण दिसेल? याच्यातलं कोणतं दिसेल? चिनाब. नंतर नंतर कुणार. कोणतं दिसेल? कुणार. मग कुणार कुठे यायला पाहिजे? कुठे यायला पाहिजे? सगळ्यात खाली कोण येईल मग?
रावी नंतर चिनाब नंतर झेलम नंतर पुन्हा काय उत्तर पाहिजे दोन कळलं का आता बऱ्याच जणांचं उकलं कशामुळे पुन्हा ना पण तुमच्या ह्या बाकीच्या तीन नद्यांची जोडी लावा किती उत्तर यायला पाहिजे तुम्हाला कळलं कारण तुम्हाला खालून दक्षिणेकडून जायचं आहे उत्तरेकडे पुन्हा ही सिंधूच्या वरच्या अफगाणिस्तानच्या कॉर्नरला वाढायला आहे त्याच्यामध्ये काय महत्व नाही पण तुमच्यासाठी अशाही बाजूने प्रश्न मी बोललेला असतं कधी पुन्हा तुम्ही फक्त लक्ष दिलं नसेल बोलले का 100% बोलले मी सांगतो बोललेलं आहे तुम्ही असं का बोलला नाही ठीक मध्यस्थी कुणाची आहे कुणाची मध्यस्थी आहे जागतिक बँकेच्या मध्य इंडस झेलम चिनाब इंडस झेलम आता नदी बद्दल जिथं सांगा तिथं फक्त अंडरलाईन करायचं व्यवस्थित करायचं कळलं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची नदी मित्रांनो सिंधू आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे सिंधू नदी भारतीय उपखंडातील सर्वात पश्चिमेकडे सिंधू नदीचा खोर आहे सिंधू नदीचा उगम मित्रांनो ज्याच्यावरती प्रश्न आला अंडरलाईन करा मानसरोवराजवळच्या कैलास पर्वताच्या उत्तर उतारावरती पोखरचू नावाची हिमनदी आहे या हिमनदीपासून मित्रांनो तिचा उगम होतो नदीचं नाव काय आहे पोखरचू लक्षात ठेवायचं ठिकाण कोणतं आहे मानसरोवर तुम्ही काल जोडायला लावला तर एक हा प्रश्न येऊ कळलं ध्यानात आहे उद्याच्या एखादी हिमनदी सुद्धा जोडायला लावायला देतील कळलं तर लक्षात ठेवायचं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ध्यानात राहायला पाहिजे इंडस म्हणजे सिंधू कसं यस इंडस म्हणजे सिंधू लक्षात ठेवा खाली सांगते आता सगळं बघायचं नंबर म्हणायचं ना सामान्य मागितल्यानंतर आता होतं अवघड त्याच्यामुळे बघा सर्वसाधारण प्रवाह काराकोरम लडाख जास्त हिमालय पर्वतरांगाच्या उतारावरून सिंधू नदी वाहतात हा प्रदेश कोणता आहे काराकोरम लडाख जास्त म्हणलं तर पता तुम्ही जर बघितलं तर कशी रे वाहण्याची दिशा अशा पद्धतीने वाहते बरोबर आहे का आणि परत कशी येते अशी खाली बरोबर आहे का म्हणजे ठिकाण महत्त्वाचे काराकोरम लडाख जास्त हिमालय पर्वतरांगाच्या उतारावरती वाहते आणि हिम नद्यांपासून तिला कशाचा पुरवठा होतो हिमाचा पुरवठा होतो त्याच्यामुळे ही 12 माही वाहणारी नदी आहे लक्षात ठेवायचं सिंधूचे जे काही जुन्या अवशेष होते त्या अवशेषांना काय म्हणतो आपण आठवा काय कोणते अवशेष होते दोरोस किंवा धाड लक्षात ठेवायचं सिंधू नदीचे अवशेष इम्पॉर्टंट आहे तर लक्षात ठेवा वाकी मित्रांनो सिंधू नदी 257 किलोमीटर अंतर पाच विभागातून वायव्य दिशेने वाहते त्याच्यानंतर तिबेट नदीच्या मार्गाला काय म्हणतात सिंगे खबाब काय म्हणतात सिंगे खबाब सिंहासारखं मुख तयार होते म्हणून तिला म्हणतो सिंगे खबाब उद्या प्रश्नाला खालीलपैकी कोणत्या नदीने सिंगे खबाब नावाचं नदीचं मुख तयार केलं आहे तर नदीचं नाव कोणतं आहे सिंधू कोणत्या नदीचं आहे सिंधू नदीचं नाव म्हणलं तर ही नदी कोणती आहे पोखरचू नावाची नदी आपल्यासाठी महत्त्वाची उगम होते मानसरोवर तिबेटमध्ये मानसरोवर मित्रांनो काय होते उगम होते लक्षात ठेवायचं आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे कळलं काय झालं हिम नदी कशी वाहते जर बर्फ असते तर बर्फ सुद्धा असा उतरला ढकलून बघायचा जातो खाली कसा जातो असा जात नाही तो असा जातो आयोगाचा तुमचा प्रश्न आहे हिम नदी कशा प्रकारचं चरण करते किंवा कशा आकाराची व्हॅली तयार करते कोणत्या आकाराची यू कोणत्या यू आकाराची नदी कशी वाहते यू लक्षात ठेवायचं ही बर्फ कसा असतो असं प्रश्न त्याला काय पण साधारणतः पार्श्व शरण करेल का उभं शरण करेल होतं नदी कसं करेल वेग असल्यामुळे कसं करते असं पार्श्वती करेल का असं उभं शरण करेल उभं लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्त्वाचं समजलं ते ध्यानात ठेवा नदी वाहते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जरी बर्फ दिसत असतं तरी खाली पाणी वाहत असतं बर्फ दिसत असतं तरी काय वाहत असतं पाणी आणि व्हिडिओ याच्यामध्ये कसं दाखवते आपल्याला येईल दाखवता कसं दाखवते आपल्याला एक मिनिट पाठवतो व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला कशी वाहते हा प्रश्न राहायचा शकतो दाखवतो तुम्हाला कदाच बोललो गेलो तर लय मला पण त्याचं माझ्या मनात त्याच्यानंतर हे पात्र मित्र काय आहे सगळे त्यापुरतं बोलायला का तुला बोलले ना कोणाला लागतं शोधायला कारण किती लांब आहे हिमालय कोणती नदी आहे सिंधू कोणतं आहे आता दाखवतो हा कलम 30 थांबा इथं आपण चला सिंधू नदी कोणत्या देशातून वाहत असेल चीन भारत पाकिस्तान अंडरलाईन कोणत्या तीन देशातून वाहते चीन भारत पाकिस्तान आपल्यासाठी महत्त्वाचे ध्यानात आलं पाहिजे सर डेटची सुरुवात तुमच्या लेक्चर करून खूप छान होते युआर बेस्ट सर स्टडी खूप छान होतो बोलले नाईस सर तुमचा राग नाही येत आम्हाला काय राग नाही चालला पाहिजे कळते बाकी सिंधू नदीचा प्रवेश मित्रांनो लडाख या केंद्रशासित प्रदेशातून भारतात प्रवेश करायला ठेवायचा कश्मीर लडाख कोणत्या लडाख या केंद्रशासित प्रदेशातून भारतात प्रवेश एकूण लांबी म्हणलं किती 2880 भारतातील लांबी 709 किलोमीटर लक्षात ठेवा भारतातील लांबी किती आहे 709 किलोमीटर आहे भारताच्या वाट्याला फक्त 27.26% क्षेत्र प्राप्त झालेलं आहे अंडरलाईन करा टक्केवारीमध्ये म्हणलं किती आलेलं आहे भारताच्या वाट्याला आलेलं आहे 27 पॉईंट याच्यात असेल नोटमध्ये हा पॉईंट नाहीये लिहून घ्या मग 27 पॉईंट ओके डाव्या बाजूने मिळणारी आणि उजव्या बाजूने मिळणारी नाहीये कसं काय नाही पॉईंट चला सिंधू नदीला मिळणाऱ्या उपनद्या आपल्यासाठी महत्त्वाच्या काही नदीला मिळते ना सपलं याच्यामध्ये तुम्हाला इतिहासामध्ये यांची जुनी नावं पेपर आलेली आहे माहिती तुम्हाला परुष्णी म्हणजे रावी झेलम म्हणजे वितस्ता काय परुष्णी म्हणजे रावी झेलम म्हणजे वितस्ता ही नावं जोड्या नावाला सुद्धा पेपरला येऊन गेलेली आहे लक्षात ठेवायचं आहे कळतंय का काय झालं तर नोट सेंड केल्या का सर्व एकदा सेंड हो झालं सगळं तर एकदम टेन्शन नको पाहिलं ना दिलं का डाव्या बाजूने मिळणाऱ्या कोणत्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या 5 कोणत्या 5 आहे झेलम चिनाब रावी बरोबर या 5 लिहायचं तर उजव्या बाजूने मिळणारी तिच्या अति महत्त्वाच्या शोक आणि गिलगिट लक्षात ठेवायचं कोणत्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या मित्रांनो तिच्या महत्त्वाच्या उपनद्या आहे ती शोक तुम्हाला हे बघा शोक आणि दुसरी कोणती आहे गिलगिट अजून एक महत्त्वाची लिहू शकता नुमरा कोणती आहे नुमरा ती शोकला मिळते आणि शोकला मिळते कुणाला मिळते सिंधूला मिळते लक्षात ठेवायचं कोणती महत्त्वाची नदी आहे गिलगिट आणि दुसरी कोणी शोक आता मागाशी कोणतरी बघा कुणाला आली होती का तुम्हाला हे बघा इथे दिसते कुणाला वरच्या टोकाला दिसते वरच्या टोकाची कुणा पेपरला आलेली होती बरोबर आहे का आणि बाकी तुमची झेलम तुमची चिनाब रावी बियास आणि सतलज या नद्या महत्त्वाच्या कशा दिसतात का नसेल दिसत हे बघा इथे पुढे उगम पावली मित्रांनो सिंधू पुढे मानस सरोवराजवळची उगम पावली नंतर मित्रांनो तिने नेमके कोणत्या देशातून चीन मधून आली ती लडाखमध्ये बरोबर आहे वायव्य दिशेने वर आहे त्याच्यानंतर तिला मिळणाऱ्या वरून मिळणाऱ्या कोणत्या दोन महत्त्वाच्या उत्तरेकडून मिळणाऱ्या म्हणजे कोणत्या बाजू उपनद्या झाल्या कोणत्या उजव्या बाजूने शोक आणि दुसरी कोणती महत्त्वाची गिलगिट कोणत्या शोक आणि गिलगिट महत्त्वाची तर तिला डाव्या बाजूने म्हटलं तर मित्रांनो इंडस मिळणार कोणत्या झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज झेलम चिनाब जर उत्तरेकडून दक्षिणेकडून प्रश्न सोडवला उद्या प्रश्न याच्यात पण येऊ शकतो बिकॉज याच्यामध्ये मैदानी प्रदेशावरती प्रश्न विचारले का नाही का पिस्त बारी काय बघितलं होतं तुला बघितलं ना पिस्त बारी रेचना छान बघितलं होतं का या दोन नद्यांच्या दरम्यानचा तो मैदानी प्रदेश होता का आठवते का आम्ही त्या नद्यांवरती पण प्रश्न विचारले उद्या असाही प्रश्न येऊ शकतो उद्या असं झाला कुणावरती इंडसवरती झेलमवरती तर तो सुद्धा येऊ शकतो ध्यानात ठेवायचं कळलं उद्या असं येऊ शकतो गिलगिट सगळ्यात पुढे रे वरती तसं गिलगिट सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे गिलगिटचं सांगतो सगळ्यात उत्तरेला आहे समजलं का आता तसं उत्तरेकडून दक्षिणेकडे आला तर तसं पण ध्यानात ठेवा आपल्याला काय समजलं डाव्या बाजूने उजव्या बाजूने मिळणाऱ्या प्रत्येकाला क्लिअर का नदीचा उगम म्हणलं कुठे ध्यानात ठेवायचं लेंथ एकूण लांबी एकूण 2880 लक्षात ठेवायचं प्रामुख्याने कोणत्या हिमनदीपासून निर्मिती तिची पोखरचू नावाची नदी आपल्यासाठी महत्त्वाची आहे डावी उजवी प्रत्येकाला क्लिअर का डावी उजवी क्लिअर का लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं सिंधू आणि वाटा प्रत्येकाला क्लिअर का तारीख 19 सप्टेंबर 1960 भारताच्या वाट्याला कोणत्या तीन रावी बियास पाकिस्तानच्या वाट्याला कोणत्या तीन सिंधू झेलम चिनाब समजलं कुणाच्या हस्ते साहेब झाल्या होत्या दोघांच्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष कुणाची मध्यस्थी आहे कुणाची जागतिक बँकेची मध्यस्थी 80% पाणी कुणाच्या वाट्याला 20% पाणी भारताच्या वाट्याला सिंधू आणि तिचा उपनद्यांचा करार कळला का बाबांनो कळतं का आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ध्यानात राहायला पाहिजे परीक्षेच्या दृष्टीने आयएमपी आहे समजलं पाहिजे क्लिअर दंड प्रत्येकाला समजलं गरजेचं आहे तुम्हाला आलं पाहिजे जमलं पाहिजे ओके चला डावी उजवी क्लिअर का डाव्या बाजूने मिळणार किती उजव्या बाजूने मिळणार 2 कोणते 2 शोक आणि
प्रश्न शोध केली कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कोणत्या नदीच्या उपनद्या? मग सिंधू नदीच्या उपनद्या म्हणलं तर कोणाचं नाव घ्यायचं? कोणाचं नाव घ्यायचं? कोणाचा? हा कसं लावायचं व्हिडिओ 2 मिनिटं दाखवतो म्हणजे परत मला दाखवलं मग पुढं नाही बघायचं नंतर बघितलं का? आता बघायचं ना? बघा 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 ठरवू पण हा बघतो ना आधी व्हिडिओ लावले दिसतं का रे? एवढंच दिसतं का? बरं त्याच्या खालून पाणी वाटलं दिसतंय का? लाईट बंद करा, लाईट बंद केला दिसेल कसं दिसेल? मोठा केला पाहिजे का? होते मोठा तिकडे गेले ए चान्या इकडे लक्ष दे साईडला गेला बघून आमची इथं तेवढं दिसतंय पण दिसतंय का? हा आता दिसतंय का? आवाज नाही ना? आवाज सोडायचा मला दिसतंय पाणी आता माझा आवाज याच्यावर मी सांगतोय सगळ्या गोष्टी परत आवाज येतोय तुम्हाला दिसायला वरून काय सगळं काय दिसायला वरून बरोबर पण आतून काय चाललंय रे? असं कंटिन्युअसली चालू राहतं. मग आपण हिमनदी वाहते अशा पद्धतीने हिमनदी वाहते वरती बर्फाचं कवरिंग टोटल पूर्ण कवरिंग आणि आतमध्ये काय होते पाणी कंटिन्युअसली वाहत राहते त्याच्यामुळे काय होते कंटिन्यू होतं त्याच्यामुळे नद्यांना काय होते बारमाही पाण्याचा पुरवठा होत असते लक्षात ठेवायचं काय आहे हिम आहे हिम हा टिपून मारायच्या वेळेला तिथे गेल्यावर भरपूर व्हिडिओ माहिती तसे हा लावले व्हिडिओ तुम्हाला कळलं झालं बघून हा ठीक कळलं ना ते तुम्हाला पाठवतो मोबाईलवरती का बघा कसं करायचं बाबा तिकडे बनवा उघड डोक्याला ताण देते चला झालं घ्या सर प्रो सिरीज घ्यायचा आहे आयफोन 14 कितीला भेटणार जातो का डायरेक्ट घ्यायचा करायचं व्हायचं नाही घ्यायचं मला काय माहिती जाऊन घ्यायचं दुकानामध्ये आता किती प्राइस झाली घ्यायचं नको घेऊन सांगतो कळलं काय करणार आता सगळ्यांना चाललंय म्हणजे पहिलं जास्त माहिती का कधीतरी वाजता बरं वाटायचं आपलं वाजायचं ना पुढे तरी आता काय झालं आपल्या वेळेला आल्यापासून 0 डाऊन पेमेंट सगळ्यांना द्यायला लागले ते कळलं त्याच्यामुळे काय उपयोग झालं ठीक लक्ष झालं क्लिअर बाबा नको घेऊ मी सांगतो नको घेऊ म्हणून काय माझ्या पहिलं म्हणजे असं दाखवलं तरी आयफोन सुरुवात आता काय पाहिजे कळलं सगळ्यांना आलं त्याच्यामुळे ताण नको ठीक आहे काय तुला माझा जा घेऊन बाबा तुझं ते मला वापरायला पहिली झेलम कोणत्या नको लगेच नको लगेच द्यायला बसलाय पहिली कोणती कोणत्या झेलम या झेलम बद्दल मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं हिच्यावरती जो प्रश्न आला होता तो कोणत्या सरोवरातून वाटेरी कोणत्या उलर सरोवरातून वाटे राज्य सेवेला प्रश्न आला होता की उलर सरोवरातून वाहत जाऊन पाकिस्तानमध्ये सिंधू नदीला जाऊन मिळते हिचा उगम बघितला तर वेरीनाग या ठिकाणी उगम आहे आणि काश्मीर नदीमध्ये उगम होते बारामुल्ला ते मुझफ्फराबादच्या दरम्यान तिने पीर पंजाब श्रेणीमध्ये तयार केलेले आहे बरोबर त्याच्यानंतर झेलम शहराजवळ ती भारतीय हात ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करते सुमारे 322 किलोमीटर अंतर गेल्यावर ती चिनाब नदीला मिळते कोणाला मिळते चिनाब एकूण लांबी जर बघितली तर किती आहे 724 आहे सेम लांबी होती आणखी 2 नद्यांची कोणत्या दोन कोणत्या कोणत्या तापी आणि दुसरी होती मांजरा तापी आणि मांजराची पल्ली किती आहे तशी हिमालयाच्या कोणत्या नदीची 724 आहे कोणत्या झेलम लक्षात ठेवायचं बाकी झेलम नदीच्या जलविद्युत शक्तीच्या निर्मितीसाठी आणि जलसिंचनासाठी खूप उपयोग होतो भारताची एकूण लांबी म्हणलं तर आहे 402 किलोमीटर किती आहे 402 किलोमीटर त्याला अंडरलाईन करा एकूण लांबी 724 आणि प्रामुख्याने उलर सरोवर वाढली म्हणलं तर लक्षात पॉईंट महत्त्वाचा कोणता झेलम त्याच्यावरती राज्य सेवेला प्रश्न येऊन गेला ध्यानात ठेवा पुढे महत्त्वाची नदी मित्रांनो चिनाब कोणती आहे चिनाबवरती जो प्रश्न आलेला आहे प्रश्न आहे चिनाबवरती तिच्यावरती असलेला सलार हा जलविद्युत प्रकल्प पेपर लागला आहे अंडर नसेल तर ऍड करून घ्या सलार हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे चिनाब नदीवरती आहे लक्षात ठेवायचं चिनाब नदीच्या संदर्भामध्ये बघितलं मित्रांनो तर चंद्रा आणि भागा या 2 नद्यांच्या संगमातून हिचा उगम झालेला आहे लक्षात ठेवायचं कोणत्या 2 नद्या संगम कोणत्या 2 नद्यांचा म्हणलं तर चिनाब म्हणायचं सरळ सेवेला पण एक्झाम प्रश्न आलेला याच्यावरती व्हिडिओ माझा एक तुम्हाला दाखवला 2 नद्यांचा संगम होता ते बोलू आपण नंतर चंद्रा आणि भागा जसं की आपल्या भीमा नदीला पंढरपूर जवळ कसला प्राप्त होतो चंद्रपुरी सारखा प्राप्त होतो म्हणून तिला काय नाव प्राप्त झाले चंद्रभागा तसं मित्रांनो पश्चिमेमध्ये वाढणाऱ्या हिमालयात वाढणाऱ्या 2 नद्या आहेत 12 किती मित्रांनो 4900 मीटर उंचीच्या समोर 2 भागामधून 2 नद्या म्हणजे चंद्रा दुसरी म्हणजे भागा या 2 नद्या उगम पावतात आणि तांडी शहराजवळ कोणतं शहर आहे तांडी या तांडी शहराजवळ त्या परस्पर मिळतात आणि त्यांचा संयुक्त प्रवाह चिनाब या नावाने ओळखला जातो चिनाब नावाने ओळखला जाणारी नदी म्हणतात कोणत्या 2 नद्या चंद्रा आणि भागा त्यांच्यावरती असलेला प्रकल्प कोणता महत्त्वाचा आहे कोणता आहे एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची यांना उपनद्या वगैरे जास्त नाही त्यांना हिमाचा पुरवठा जास्त होतो बाकी ही कोणाची मुख्य उपनदी आहे म्हणलं तर मुख्य नदी कोण आहे सिंधू कोणती आहे उलर सरोवरातून वाढणारी म्हणलं तर कोणती झेलम लक्षात ठेवायचं तसं चिनाबवरचा प्रकल्प कोणता आहे कोणता आहे कोणता आहे कोणता आहे काही देणार आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे पुढे रावी नदी महत्त्वाची कोणती रावीच्या संदर्भात मित्रांनो पीर पंजाब पर्वतरेंच्या दक्षिण उत्तरावरती ती वाहत जाते 150 किलोमीटर अंतर ओलांडते पश्चिम सीमेवर 100 किलोमीटर अंतर वाहते आणि नंतर पाकिस्तानात प्रवेश करते पाकिस्तानात झेलम चिनाब रावी या नद्यांचा संयुक्त प्रवाह चिनाब या नावाने वाहतो लक्षात ठेवायचं चिनाब म्हणतात कोणत्या तिने झेलम चिनाब रावी रावी कोणाला मिळते मग चिनाबला आणि यांचा एकत्रित प्रवाह कोणत्या नावाने वाहतो चिनाब विसरायचं पुढे ती सतलजला मिळतो आणि हा संयुक्त प्रवाह पंचनद म्हणून ओळखला लक्षात ठेवायचं पंचनद म्हणजे काय 5 नद्यांचा समूह त्याला काय म्हणतात पंचनद या पंचनद म्हणजे कोणत्या 5 असतील झेलम चिनाब रावी बियास सतलज विसरायचं नाही सुमारे 50 किलोमीटर अंतर सिंधू नदीला डावीकडून मिळतो डाव्या बाजूला मिळणारी महत्त्वाची नदी कोणती आहे रावी या रावी नदीच्या काठावरती मित्रांनो लाहोर हे शहर वसलेलं आहे कोणतं शहर लाहोरवरती तुम्ही बघितलं असेल तारीख महत्त्वाची आहे तारीख आहे 26 जानेवारी 1930 रावी नदीच्या तीरावरती पंडित नेहरूंच्या हस्ते मित्रांनो पहिला तिरंगा ध्वज फडकवला म्हणून 26 जानेवारी 1930 हा पहिला काय आहे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो 1929 चे काय लाहोर अधिवेशन होतं लाहोर अधिवेशन भरलं होतं लाहोरमध्ये त्याच्या अध्यक्ष कोण होते नेहरू होते आणि मग तिथंच मित्रांनो काँग्रेसने काय केला होता पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित केला होता आणि पूर्ण स्वराज्याचा पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित केल्यानंतर असे गुरुजी शिकवत होते साने गुरुजी आणि मग त्यांना कळलं की काय आता आपण काँग्रेसने कशाची मागणी केली आहे पूर्ण स्वराज्याची कारण याच्या अगोदर आपण जी मागणी करायची होती वसाहतीच्या स्वराज्याची होती डोमिनियन स्टेटची होती आणि आता कुठेतरी काँग्रेस म्हणायला लागले की आता काय पाहिजे आपल्याला पूर्ण स्वराज्य पाहिजे आणि त्यानुसार ती बातमी ज्यावेळी त्याच्या कानावरती पडली त्यावेळी विद्यार्थ्यांसमवेत नाचायला लागले गाणं म्हणत कोणतं मंगल मंगल विवार मंगल पावन दिन हा कन्या हो भारत प्यारा स्वतंत्र झाला जय बोला हो लक्षात असू द्या लाहोर अधिवेशन 26 जानेवारी 1930 चं महत्त्व म्हणून मित्रांनो 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन बरोबर आहे का संविधानाचा अंमल की आणखी काय 26 जानेवारी काय लक्षात ठेवायच्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे समजलं रावी नदीच्या काठावरती कोणतं शहर वसलेलं आहे कोणतं लाहोर विसरू नका बाकी बियास आहे मित्रांनो तर बियास आपल्यासाठी महत्त्वाचं आहे सिंधू नदीची एकमेव उपनदी आहे की जी मित्रांनो कशावर कशी आहे संपूर्णपणे भारतीय हद्दीत वाटे स्टार्ट करायला अतिशय महत्त्वाची संपूर्णपणे भारतीय हद्दीत कोणाला मिळत असेल सिंधू डायरेक्ट मग कुणाला मिळत असेल चिनाब काही पण सांगता तुम्ही कोणत्या सतलजला जाऊन मिळते कोणाला मिळते कोणता सतलजला सर तुमचं कोणती पोस्ट टार्गेट आहे खूप छान स्टडी आहे तुमचा कोणती पोस्ट देणार खरं सांगा मला तरी वाटलं अधिकारी खरंच नाही वाटलं म्हणजे माझ्या तर आता मेन्स काउंट केलं तर मला वाटतं 28-30 तरी झाले असतील सर प्री पास होणं नुसतं प्री पासला तर महत्व नाही तर अभ्यास करावा लागतं मराठी इंग्लिश करावं लागतं ना वेळ नाही अभ्यास करायचा तर माझी स्टोरी सांगतो खूप सॉरी आता माणसाच्या पाठीमाग कळते म्हणजे परिस्थिती माणसाला घडवते पण आणि बिघडवते पण असं असतं तर माणूस परिस्थितीला घडवत आणि बिघडवत असतं म्हणजे परिस्थिती आपल्याला घडवते ना तर माणूस काय करत परिस्थितीला घडवत बिघडवत असतं त्याच्यामध्ये कारण आहे मी बोलली त्याच्यावर विशेष 17 मिनिटात मला व्हिडिओ देतात सांगायला तेव्हा ठीक आता कुठेतरी वाटायला लागली आपण व्हायला पाहिजे कारण काय त्याच्यानंतर वाटतं की अभ्यासासाठी काहीतरी करायला पाहिजे ना त्या पैसे चांगली गोष्ट आहे पण काय महत्वाचं आहे पोस्ट वगैरे तर आपण सगळे पोस्ट करा
तुमची निघाली म्हणजे माझी निघाली, त्यात एवढं. तुम्ही जिंकला म्हणजे मी जिंकलो, तुम्ही हरला म्हणजे मी सांगितलं याच्या आधी मी माझ्या सगळ्या मुलांना सांगतो की तुम्ही जिंकला म्हणजे आम्ही जिंकलो, तुम्ही हरला म्हणजे आम्ही हरला, काय तुम्ही जिंकला म्हणजे आम्ही जिंकला, तुम्ही मला जिंकला की बोलावलं आम्हाला बोलावलं नाही, आम्ही पण जिंकलं तिथे काय, त्याच्यामुळे तुम्ही जिंका आम्ही बरोबर आहे, काय कळलं? लढायचं फक्त, थांबायचं अजिबात. मी आधी सांगितलं की कोणती गोष्ट किती अवघड असते करायचा प्रयत्न करायचा, फक्त एखादी गोष्ट अवघड वाटते सर म्हणजे बघायचं नाही, अजिबात नाही, अजिबात कसं करू नका. 100% बघा, सायन्स अवघड झालं तरी पण त्याच्या 4 वेळा बघा, 4 वेळा बघितलं काहीतरी होईल नाही, 4 वेळा बघितलं काहीतरी होईल नाही. अभ्यासाच्या बाबतीमध्ये अभ्यासाच्या बाबतीमध्ये होतं लगेच बघितलं तिसरं असं ना विचार कळलं अभ्यासाच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे विषयाकडे मित्रांनो फोकस केला पाहिजे. मला सगळं होतं कोणती गोष्ट अवघड नाही, अरे खाण्यापिण्या अवघड आहे तसं लोक लय अवघड म्हणतात, अवघड आहे का हिंदी अवघड आहे का, केलं की सगळ्या गोष्टी होणार, फक्त काय केलं पाहिजे व्यवस्थित स्टडी केला पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट करत असताना स्वतःची आई वडील आठवायचा प्रयत्न करा, कायम लक्षात ठेवा. चांगलं करतात आणि वाईट पण करतात, तर आई वडील आम्ही मुले कशाला बंदित माय आम्ही मुले कशाला ठीक मित्रांनो. तर आजही आपल्याला हाईट नक्की करा, त्या विषय सगळे सोपे केले तर कोणती गोष्ट कुणाला जाऊन मिळते कुणाला सतलजला जाऊन मिळते लक्षात ठेवायची. तुम्ही नकाशामध्ये बघितलं तर भारताच्या नकाशामध्ये बाकीच्या नद्या बघा बाहेर जातात, बरोबर का बाहेर जातात, पण एकमेव कोणती नदी आहे ती याची कुणाला जाऊन मिळते सतलजला. मग सतलजची बियासी कोणत्या बाजूची उपनदी झाली, कोणत्या उजव्या बाजूची उपनदी झाली लक्षात ठेवायचं. कधी कधी सिंधूची उजव्या बाजूची उपनदी म्हणलं तर तिचं सुद्धा नाव कळतं का, कारण गुण काय नदीचं उजवी डावीचा जी उपनदीला तरी उजव्या डावी मिळतात तरी मुख्य नदीची कोणत्या बाजू झाली उजवी किंवा डावी, म्हणजे कोणत्या बाजू झाली बियास म्हणलं तर कोणत्या बाजू झाली उजव्या. संपूर्णपणे भारतातून वाहणारी म्हणलं तर कसं घ्यायचं कोणतं बियास, झेलम म्हणलं तर कोणत्या सरोवरातून वाहते उलट सरोवरातून वाहणारी. सलाल हा प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे, कोणत्या प्रश्नाला लावरे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे कोणत्या. आणि मित्रांनो सतलज हे आपल्यासाठी महत्त्वाचे पंजाबचा वरदायी म्हटलं तर कसं घेतात सतलज 5 नद्यांचा प्रदेश म्हणजे मित्रांनो काय आहे पंजाब, बरोबर का. पंजाब म्हणजे पंजाब लक्षात ठेवायचं, कारण पंजाब म्हणजे हा 5 नद्यांचा संगम आहे. मग भारतात जसं पंजाब आहे तसं कोणत्या देशामध्ये पंजाब आहे पाकिस्तान लक्षात ठेवायचं. पंजाब हा भारतात पण येतो आणि कुठे येतो मित्रांनो पाकिस्तान लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य भेटलं होतं 15 ऑगस्ट 1947 ला त्यावेळेस बऱ्यापैकी प्रदेश मित्रांनो सिंधूचा जो प्रदेश आहे हा मैदानी प्रदेश आहे सतलज, कोणत्या देशात गेला होता पाकिस्तान गेला पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथं प्रामुख्याने कशाचं पीक मोठ्या प्रमाणात यायचं गव्हाचं. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मित्रांनो प्रचंड काय झाली होती अन्न टंचाई झालेली होती. परिणामी आपल्याला अमेरिकेतून काय बोलावला होता गहू, हे सुद्धा कारण होतं, कारण तो काय गहू उत्पादक प्रदेश होता, कुठे गेला होता पाकिस्तानमध्ये गेला होता. कारण तो प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश आहे पंजाबचा प्रदेश आहे. 5 नद्यांच्या, बरोबर का. 5 म्हणजे कोणत्या नद्या झेलम, सतलज, रावी, पिनाब आणि बियास या 5 नद्यांचा प्रदेश म्हणून काय ओळखला जातो पंजाब. हा पंजाब भारतात पण येतो आणि कोणत्या देशात येतो पाकिस्तान. त्याच्यावरती पण प्रश्न आहे गव्हाच्या प्रदेश. हा काय करीत बॅक थी काय करीत बसा बुकाल्या होत्या धरून तुम्हाला मग कळलं तुम्हाला. पटकन बघा आपल्यासाठी महत्वाची मित्रांनो कोणते सतलज हा काय करीत बॅक थी काय करीत बॅक थी ना गगन एक झाले ना नाव आहे मित्रांनो मूळ म्हणलं काय तिचा शतद्रू किंवा शताद्री कोणता आहे शतद्रू किंवा शताद्री. परुष्णी म्हणजे कोणती बघितली रे परुष्णी म्हणजे रावी लक्षात ठेवा. झेलम म्हणजे वितस्तर मान सरोवराजवळ राखस सरोवराजवळ तुम्ही चौक भारतात नाव आहे 1050 बाकी सतलज नदी उगम पावल्यानंतर 400 किलोमीटर अंतरापर्यंत सिंधू नदीला समांतर वाहते आणि नंतर भास्कर आणि बृहत हिमालय ओलांडते. आता मला हे करत नाही मित्रांनो बृहत हिमालय काय सांगायची किंवा भास्कर प्रत्येकाला ते माहिती आहे, बरोबर का. भास्कर म्हणलं कशाचा भाग आहे आणि बृहत हिमालय म्हणलं कशाचा भाग आहे मुख्य हिमालयाचा भाग आहे, देण्यात आला पाहिजे. समजलं लाईट गेली होती मी काय करतो मी तुमची लाईट गेली होती ना. बाकी सतलज नदी मित्रांनो म्हणजे चिपकीला खिंडीतून भारतात हिमाचल प्रदेशात प्रवेश करते. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आयोग आपल्याला मित्रांनो डायरेक्टली वन लाईनरला बेसिक काय करणार की खालीपैकी कोणत्या खिंडीतून भारतामध्ये ती प्रवेश करते, कोणती नदी महत्त्वाची खिंड आहे टाकेल महाराष्ट्र काही पण टाकेल लक्षात ठेवायचं. बाकी हिमाचल प्रदेश आणि पंजाब वाहते पाकिस्तानात सिंधू नदीला ओलांडते, सिंधू नदीला मिळते. बाकी भाकरा नांगर हे धरण मित्रांनो याच नदीवरती आहे लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा काय आहे भाकरा नांगर हे काय आहे धरण कोणत्या नदीवरती आहे सतलज. 2 वेळा प्रश्न आहे, प्रश्न बेसिक पण याच्यावरती 2 वेळा प्रश्न विचारलेला आहे, देण्यात राहिला पाहिजे. समजलं का सर नका बोलायला मला बाबा बघा सगळं बद्दल बोला बाबा. मला पुढची महत्त्वाची उत्तर सांगा झाले आपल्या त्याच्यामध्ये. मैदानी प्रदेश 2 नद्यांच्या दरम्यानचा मैदानी प्रदेश द्वाप. इस्त म्हणलं तर बियास आणि बारी म्हणलं तर बियास आणि रेचना म्हणलं तर रावी आणि जहाज म्हणलं तर चिनाब आणि झेलम काय उतरेल असं करून टाकायचं असले. बाकी जोस सॉरी शोक धास्कर आणि गिरीट या नद्या या नदीच्या उपप्रमुख नद्या कोणत्या रे कोणत्या सिंधू बोलतोय लगेच तुझे धूपमधला सगळ्यात करता कोई मिळेल मधला धूप धूप. सलाल प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे कोणत्या रे चिनाब लक्षात ठेवायचं का. बियास म्हणजे मित्रांनो कोणती नदी व्यास नदी लक्षात ठेवा. तिथं व्यास मुलीने काय केली होती तपश्चर्या असं गोल घुमटासारखा आकार दिलं आणि छोटासा पॉईंट आहे असं म्हणतात की त्यांनी काय आदळतून पाणी निघलं ती म्हणजे कोणती नदी बियास. तिथं कोणी तपश्चर्या केली होती व्यास. व्यासाने काय दिलंय आता पण यायला पाहिजे आपल्याला. व्यासाने काय दिलंय रामायण लिहिलंय वाल्मिकीने लिहिलंय या गोष्टी ध्यानात ठेवा. त्याने श्री लिहिली ओके. कोणत्या नदीला बियास कसं म्हणतात रे कोणती दामोदर कोसी उल्कापातातून निर्माण झालेलं पूर्व किनाऱ्याचा भाग आहे सांगा बरं कोणता किनारा येईल कोणता रे कोणता आहे कोरोमंडल कोणता आहे कोणता कोरोमंडल. जर पाणी काय तर वापरलं तांदूळ भेटमध्ये हा कोणती नदी खतरनाक तुम्हाला कोणती रे आता प्रश्न सोडा बरं गावात यायला पाहिजे. आता आधी मध्ये आला तिथे काय काम नाही आला तो मी पुन्हा इला राहिला पूर तेव्हा गेली पंढरी मध्ये भेटायची का ते करायची परत एकदा. महाराष्ट्राची किनारपट्टी महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं नदी पुरं कोणतं पुढची महत्वाची नदी टायटल टाका गंगा. गंगा म्हणजे अंडरलाईन सगळं त्याच्यामध्ये ते म्हणलं कसं व्हायचं यमुना अतिशय महत्वाची आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने जर बघितलं मित्रांनो उगम म्हणलं तर प्रामुख्याने उगम हा तिथं महत्वाचा आहे. उगमाच्या संदर्भामध्ये टायटल द्यायचं एका खाली एक व्यवस्थित लिहून घ्यायचं कोणत्या 2 नद्यांचा संगम कोणत्या कोणत्या ठिकाणी होतं 2 नद्यांचा संगम आणि ठिकाण 2 नद्यांचा पिक्चर बघितलं असेल त्या टायटल पाहिजे. अलकनंदा बघा इथं उगम पावणारी बद्रीनाथला कोणती नदी आहे अलकनंदा. आणि दुसरी महत्वाची नदी आहे मित्रांनो ती म्हणजे धवलगंगा. कोणती धवलगंगा. या 2 नद्यांचा संगम होतो मित्रांनो विष्णू प्रयागला. ठिकाण कोणतं आहे विष्णू प्रयाग. अलकनंदा आणि धवलगंगा किंवा धवलीगंगा सुद्धा म्हणतात. विष्णू प्रयाग ठिकाण महत्वाचे टायटल मध्ये विष्णू प्रयाग म्हणलं तर 2 ठिकाण महत्वाची कोणती 2 ठिकाणं 2 नद्या अलकनंदा आणि धवलगंगा यांचा संगम कुठं होतो ठिकाण महत्वाचं कोणतं विष्णू प्रयाग कोणतं ठिकाण आहे यात खाली फक्त 5 पण 5 पण कधी जोडायला लागले. अजून प्रश्न आला त्याच्यावरती प्रश्न आलाय पण तो मेन गंगेवरती आलाय तसा वेगळा प्रश्न नाहीये. दुसरं महत्वाचं ठिकाण आहे नंदाकिनी आणि अलकनंदा यांच्या संगमाचं ठिकाण ते आहे नंदप्रयाग. नंदप्रयागला कोणत्या 2 नद्यांचा ऑनलाईन लिहिलं मी सांगतोय तुम्हाला दिसतंय पण अलकनंदा आणि दुसरी कोणती नदी आहे कोणती आहे नंदाकिनी. नंदाकिनी यांचा संगमाचं ठिकाण आहे कोणतं नंदप्रयाग नावाचं आहे नंदप्रयाग. परीक्षेच्या दृष्टीने नदीचं नाव कोणतं नंदाकिनी आणि अलकनंदा. नंतर हीच अलकनंदा मित्रांनो पुढे वाहत आल्यानंतर ठिकाण आहे कर्णप्रयाग. कोणतं आहे कर्णप्रयाग. तिथं तिला येऊन मिळते पिंडारगंगा. कोणती नाव आहे पिंडारगंगा. मग पिंडारगंगा आणि अलकनंदा यांच्या संगमाला म्हटलं जातं काय म्हटलं जातं ठिकाण आहे कर्णप्रयाग. अलकनंदा आणि पिंडारगंगा व्यवस्थित एका खाली एक लिहून घ्यायचं जे सांगितलं ते लिहून घ्यायचं कारण स्टार करायची जोड्याला कधी येणार कळलं कोणतं ठिकाण लिहिलं पिंडार
पिंडार गंगा आणि कोणती नदी अलकनंदा यांचा संगम कुठे पुढं कर्णप्रयाग. त्याच्यानंतर मित्रांनो वरून येणारी मंदाकिनी आणि इकडून येणारी अलकनंदा यांचा संगम होते रुद्रप्रयागला. कोणतं आहे रुद्रप्रयाग. नदीचं नाव आहे मंदाकिनी, जी केदारनाथवरून उगम पावते ती आहे मंदाकिनी, आणि बद्रीनाथवरून येणारी अलकनंदा. मंदाकिनी आणि अलकनंदा ठिकाण आहे रुद्रप्रयाग. ठिकाण आहे रुद्रप्रयाग. आणि हे सगळे उत्तराखंडमधील ठिकाण आहे बरं, ठेवायचं. कोणतं रुद्रप्रयाग. कोणत्या दोन नद्या अलकनंदा आणि मंदाकिनी. अलकनंदा आणि नंदाकिनी पुढे नंद. त्याच्यानंतर विष्णुप्रयागला कोणत्या दोन रे अलकनंदा आणि धवलगंगा. नंदप्रयागला अलकनंदा आणि नंदाकिनी. कर्णप्रयागला अलकनंदा अलकनंदा आणि पिंडारगंगा. आणि रुद्रप्रयागला कोण आहे मंदाकिनी आणि अलकनंदा. किती झाले चार. किती झाले चार. लक्ष द्या रे, एक एक मी चार चार वाट्यासाठी बोलतो. एक अलकनंदा आणि धवलगंगा म्हणलं पुढे रे अलकनंदा आणि धवलगंगा विष्णुप्रयाग. अलकनंदा आणि नंदप्रयाग कोणती नंदाकिनी म्हणलं ठिकाण कोणतं आहे कर्णप्रयागला कोणत्या दोन अलकनंदा आणि पिंडार. रुद्रप्रयागला मंदाकिनी आणि अलकनंदा. बघा अलकनंदाच्या चार. अलकनंदाला पहिली मिळाली कोणती रे विष्णुप्रयागला धवल. नंदप्रयागला नंदा. कर्णप्रयागला कोण पिंडार. आणि मित्रांनो खाली म्हटलं तर मित्रांनो रुद्रप्रयागला कोणती आहे मंदाकिनी. पुढे मित्रांनो एक ठिकाण आहे देवप्रयाग, आणि याला स्टार करा. इथून मित्रांनो वरून येणारी भगीरथी गंगोत्री मध्ये कोणती आहे भगीरथी, आणि इकडून येणारी अलकनंदा बद्रीनाथवरून यांचा संगम होतो मित्रांनो. ठिकाण आहे देवप्रयाग. आणि या देवप्रयाग पासून मित्रांनो गंगा नाव प्राप्त होतो. भगीरथी आणि कुणाचा संगम म्हणजे देवप्रयाग अलकनंदा. भगीरथी आणि अलकनंदा यांच्या संयुक्त प्रवाहाला म्हणतात काय म्हणतात गंगा नदी म्हणतात. हा नदी विचारले ना, नदी कोणती म्हणतात गंगा. ठिकाण कोणते देवप्रयाग. व्यवस्थित एका खाली एक लिहून घ्या, लय महत्वाचे कळलं. हा लिहलं लिहलं का पाठीमागचे लिहलं का हा लिहिलं ना. बद्रीनाथला कोणती पावते होते आलं का तुम्ही पिक्चर बघितलं बद्रीनाथ कोणाचा अल्लू अर्जुनचा. तिचं नाव काय असतं रे काय असतं अलकनंदा असतं. कळलं का ध्यानात ठेवायचं काय असतं अलकनंदा. का अलकनंदा नाव दिले त्याच्यात त्याचं नाव काय असतं बद्री, आणि तिचं नाव काय असतं कारण कोणती नदी कोण पावते. पिक्चर मध्ये पण चांगल्या गोष्टी बघायच्या असतात. आणि टायगर इज बॅक. कोला मारला काय मारला कोला कशाने मारला गेल्याने मारला कोला. यात मला टायगर इज बघितलं कोल्हापूर मारला काय कळलं नाही. कोल्हापूर मारला बघितलं कसं नाही आहे कोल्याच्या मागे गेला घेऊ लागतो तो. कोणता पिक्चर मला बघतो कळलं का प्रत्येकाला. आणि यमुनोत्रीला कोणती कोण पावते रे. मग जर मी जोड्या लावायला टाकलं यमुनोत्रीला म्हणलं कोणती होती केदारनाथला म्हणलं तर अलकनंदा. कोणती मंदाकिनी. अलकनंदा म्हणलं तर बद्रीनाथ. कोणती बद्रीनाथ बद्री केदार गंगोत्री यमुनोत्री. गंगोत्री म्हणलं तर पुढे रे सांगा सांगा कोणता भगीरथी. कोणता भगीरथ. हा चांगलं पाणी पडत नाही प्रवाह मागे जातो निघून. हा इथं प्रवाह खाली येतो बरोबर. कळलं का बाबांनो गंगा हे नामाधिकार कसं प्राप्त झालं प्रत्येकाला कळलं का. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि हे सगळं मित्रांनो डोंगर उतारावरती घडलेलं आहे उत्तराखंड राज्यामध्ये. यांच्या प्रवाहावरती प्रश्न विचारला तर चुकायचं नाही. रुद्रप्रयागला कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो कोणत्या कोणत्या मंदाकिनी आणि देवप्रयाग म्हणलं तर भगीरथी आणि देवप्रयाग. हे ठिकाण तुम्ही चित्रात बघितलं तर त्याचं पाणी बघा कसं पाणी दिसतं. बघितलं का भगीरथीचं पाणी एकदम स्वच्छ, रुद्रप्रयागचं पाणी एकदम गढूळ. बघितलं का चित्र. ते चित्र पुस्तकांनी इकडे तिकडे आहे. ते दाखवायला पाहिजे चित्र. माझ्या हात काय काहीतरी हा उद्या दाखवता तुला ठीक आहे. समुद्र सपाटीपासून 7090 मीटर उंचीवरील गोमुखाजवळ गंगोत्री नदीवरती म्हणजे गंगोत्री या ठिकाणी तिचा उगम होतो. एकूण लांबी म्हणलं किती रे सगळ्यात महत्त्वाचं किती आहे 25 तिची एकूण लेंथ आहे. बाकी गंगा नदी पर्यंतचा विस्तार उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक आहे. लक्षात ठेवायचं. हे नदी पर्यंत तर खोऱ्याच्या बाबतीमध्ये बरोबर आहे. बाकी मित्रांनो अलकनंदा उगम अलकापुरी उत्तराखंड व भगीरथी उगम गंगोत्री या दोन नद्या देवप्रयाग येथे एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणायचं गंगा. गंगा जर म्हणलं तर कोणत्या दोन नद्यांचा संगम म्हणलं तर सांगा कोणत्या बाबा दिल्यात नाही दिल्यात ते वाचा एक्स्ट्रा मिळणार ते मिळतील पुढच्या चॅप्टरच्या दिल्यात त्याच्यामध्ये सगळं आहे. कोणत्या दोन नद्यांच्या अलकनंदा आणि भगीरथी यांच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात गंगा. बाकी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आहे देवप्रयाग नंतर भगीरथी आणि अलकनंदा यांच्या संयुक्त प्रवाहाला गंगा म्हटल्यानंतर दक्षिणेकडे 70 किलोमीटर जाऊन हिमालय आणि शिवालिक रांगातून खडककडून वाट काढून ऋषिकेशवरून हरिद्वार येथे गंगा मैदानी प्रदेशात प्रवेश करते. स्टार करा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. जसं मित्रांनो ती पर्वतावरती डोंगरावरती वाहताना बघितलं तुम्ही वेगवेगळ्या नद्या येऊन मिळतात. ज्यावेळेस ती मित्रांनो रुद्रप्रयाग कोणतं ठिकाण देवप्रयाग या ठिकाणी आल्यावरती कोणत्या दोन नद्यांचा संगम भगीरथी आणि अलकनंदा यांचा संयुक्त प्रवाह काय होतो गंगा. नंतर वाट काढी मित्रांनो शिवालिक ओलांडल्यानंतर कोणत्या प्रदेशामध्ये प्रवेश करते ही मैदानी प्रदेशात प्रवेश करते. आणि तुमच्या पेपरला प्रश्न विचारला की गंगा कोणत्या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते तर ठिकाण कोणतं आहे कोणतं आहे कोणतं आहे हरिद्वार. हे ठिकाण लक्षात ठेवायचं. ऋषिकेश जवळचं हरिद्वार येथे ती मित्रांनो मैदानी प्रदेशात प्रवेश करते. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बाकी बिहारमध्ये राजमहल टेकड्या वासा गंगा पश्चिम बंगालमध्ये आग्नेय दिशेने प्रथम त्याच्या पश्चिम सीमेवरून त्याचा पूर्व सीमेवरून त्या सीमेवरून दक्षिणेकडे सुमारे 40 किलोमीटर गेल्यावर पुन्हा आग्नेय दिशेने बांगलादेशमध्ये जाते. आता बांगलादेशमध्ये जाण्याच्या गेल्यानंतर तिला मित्रांनो एक नदी येऊन मिळते. तिचं नाव कोणतं ब्रह्मपुत्रा बरोबर का. ठिकाण आहे ग्वालंदो. कोणतं ठिकाण आहे ग्वालंदो जवळ मित्रांनो तिला मिळते कोण ब्रह्मपुत्रा. पण अगोदर मित्रांनो फरक्का नावाचं ठिकाण कोणतं ठिकाण आहे फरक्का. या फरक्का जवळ मित्रांनो तिचे दोन विभाग पडतात. आणि एक तो खाली जाणारा विभाग आहे तिचं नाव आहे हुगळी. कोणता आहे हुगळी. हिची प्रमुख वितरिका म्हणलं तर कोणाचं नाव घ्यायचं हुगळी. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. कोणती नदी आहे इथं बघा ठिकाण कोणतं आहे बंगालमधलं फरक्का. तिथं लिहिलं तरी चालेल. फरक्का जवळ मित्रांनो तिला एक फाटा फुटतो. फाटा कोणता आहे हुगळी. आणि दुसरा जो आहे मित्रांनो फाटा तो अशा पद्धतीने बांगलादेशमध्ये गेल्यानंतर तिकडून येणारी कोणती मित्रांनो बघा इथं आपल्यासाठी महत्त्वाचं सांगतो म्हणजे कोणती नदी आहे ब्रह्मपुत्रा. पुढे वाहत आल्यानंतर बघा अशा पद्धतीने डाव्या बाजूला वळते. आणि नंतर तिला प्राप्त नाव काय होती ती हा कोणतं राज्य आहे अरुणाचल प्रदेश. नंतर ती मित्रांनो ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. गुवाहाटी शहराजवळ वाहते. कोणतं ठिकाण असेल आसाम. नंतर मित्रांनो ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते. त्यावेळी तिचं नाव काय होतं जमुना. काय नाव प्राप्त होतं तिला जमुना. मग इकडून येणारी गंगा आणि इकडून येणारी जमुना यांचा संगम काय होतो कोणत्या नावाने ठिकाण कोणत्या संगमाचा ग्वालंदो. ठिकाण आहे ग्वालंदो. नाव प्राप्त होतंय पद्मा. कोणतं नाव प्राप्त होतंय पद्मा. मग हाच प्रवाह पुढे गेल्यानंतर तिला येऊन मिळते कोणती नदी मेघना. कोणती मिळते मेघना. आणि मग हीच मेघना मित्रांनो पुढे जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की सुरुवातीला ज्यावेळेस गंगा उगम पावली त्याचं नाव गंगा आहे का कोणत्या ठिकाणी गंगा नाव प्राप्त झाले देव. कोणत्या दोन नद्यांच्या संगमातून झाली आहे कोणते भगीरथी आणि अलकनंदा. ऋषिकेश जवळ मित्रांनो हरिद्वारला काय होते मैदानी प्रदेशात प्रवेश करते. अतिशय महत्त्वाचं. तिची एकूण लांबी म्हणलं तर 25 तिला हुगळी नावाची जी वितरिका तयार होती कोणत्या ठिकाणी कोणतं आहे बाकी ती कोणाला जाऊन मिळते ब्रह्मपुत्रा जाऊन मिळते ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते. परीक्षेच्या दृष्टीने या गोष्टी लक्षात ठेवायच्या कळलं का. गंगेच्या बाबतीमध्ये मित्रांनो या गोष्टी पेपरला इम्पॉर्टंट आहे विसरायचं नाही. गंगा कोणती नदी महत्त्वाची आहे गंगा. आता गंगेच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या नद्या महत्त्वाच्या आहे. समजते काय चाललंय प्रत्येकाला कळते का हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं. आता इथं तुम्हाला दिसतात नद्या डाव्या बाजूला मिळणार म्हणलं तर कोणत्या बाजू असतील उत्तर की डावी सांगा. डावी बाजू म्हणजे कोणती दिशा असेल कोणती अरे डावी बाजू म्हणजे कोणती दिशा असेल कोणती असेल उत्तर. बघा उत्तरेकडून मिळणार तिला महत्त्वाची पहिली आहे रामगंगा. कोणती आहे दुसरी गोमती. नंतर तिसरी घागरा. चौथी गंडक कोसी आणि महानंदा. कोणती आहे रामगंगा गोमती घागरा गंडक आणि कोसी. नकाशात बघा म्हणजे अंदाज येईल जी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बघा पहिली कोणती रे इथं असलेली रामगंगा नंतर गोमती दुसरी घागरा अजून गंडक आणि कोसी. महत्त्वाच्या नद्या लक्षात ठेवायचं. कोणत्या बाजूने मिळणार मित्रांनो या कोणत्या बाजूने कोणत्या डाव्या की उजव्या डाव्या की उजव्या बोललं पाहिजे. इथं महत्त्वाची रामगंगा नंतर गोमती घागरा गंडक आणि कोसी या 5 नद्या लक्षात आल्या पाहिजे. उजव्या बाजूने मिळणार की डाव्या बाजूने
दिशा जरी उत्तरेकडची असली तरी बाजू कोणती आहे? कारण ती वाताला कशी वाहते अशी, बरोबर. वरून येणाऱ्या कोणत्या नद्या असतील या? कोणत्या असतील? डाव्या बाजूने मिळणाऱ्या. मग डाव्या बाजूला 5 कोणत्या लक्षात ठेवायच्या? रामगंगा पहिली लक्षात ठेवायची. राम, दुसरी गोमती, तिसरी घागरा. नंतर बघा 3G विसरायचं नाही. 3G म्हटलं कोणत्या 3G आहे? गोमती, घागरा, गंडक आणि मित्रांनो बिहारचं दुःखासून ओळखली जाणारी कोणती? या कोणत्या बाजूने मिळणाऱ्या झाल्या? कोणत्या? डाव्या बाजूने मिळणाऱ्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. बाकी मित्रांनो तिला उजव्या बाजूने मिळणाऱ्या. पण यमुना ही तिची सगळ्यात महत्त्वाची कोणत्या बाजूची उपनदी आहे? कोणत्या? उजव्या. बघा लक्षात ठेवायचं. यमुना लक्षात ठेवायचं. जी उजव्या बाजूने मिळणारी उपनदी आहे. कोणत्या बाजूने? उजव्या. बाकी दुसरी महत्त्वाची आहे शोण आणि तिसरी महत्त्वाची आहे दामोदर. शोण आणि दामोदर त्या देखील महत्त्वाच्या. तशी दामोदर कुणाला जाऊन मिळते रे? लक्षात ठेवायचं. बघा दिसतं इथं शोण. त्याच्यानंतर दुसरी कोणती? ही अख्ख्या वेगळी यमुना आणि तिसरी महत्त्वाची आहे ती म्हणजे हुबळीला मिळणारी. कशाला मिळणारी? बघा हुबळीला मिळते. कोणत्या बाजूची झाली हुबळीची उपनदी? कोणत्या बाजूला झाली? कोणत्या? उजव्या. उजव्या बाजूच्या 3 महत्त्वाच्या मुख्य नद्या म्हणतात कोणत्या? बघा यमुना, शोण, दामोदर. यमुना, शोण, दामोदर. आता चंबळ, बेटवा, केन ह्याच्या नद्या आहेत. कोणत्या उपनद्या उजव्या बाजूला मिळणाऱ्या? यमुनेच्या. कोणाच्या आहेत? यमुनेच्या. मग कधी कधी गंगेला उजव्या बाजूला मिळणाऱ्या म्हटलं तर यांची पण नावं येतात. कोणत्या? चंबळ, बेटवा, केन. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं नकाशामध्ये. चंबळ, बेटवा, केन आणि शोण. शोण कोणाला मिळते फक्त सांगा? सोन गंगेला आणि चंबळ, बेटवा, केन जे आहेत कोणाला मिळतात? यमुनेला मिळतात. कोणाला मिळतात? यमुनेला. मग इथं डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने गंगेच्या क्लिअर का? डाव्या बाजूने मिळणारी म्हणलं तर पहिली रामगंगा, नंतर 3G म्हणलं तर गोमती, घागरा, गंडक. कळतंय का? कोणती? कोसी. गोमती, घागरा, गंडक, कोसी. तुम्ही जर नीट बघितलं लक्षात आता सांगतो. याच्यामधल्या ज्या नद्या आहेत त्यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. कसं बघा तुम्हाला कळेल. इथं दिसेल शोण आहे, घागरा, ही जी दिसते घागरा यांच्यावरती तुमच्या आयोगाने PYQ विचारलेला आहे राज्यसेवेत. कसा? घागरा नदी हिमालयात उगम पावते. तिबेटमध्ये मानसरोवराच्या दक्षिणेला ठिकाण आहे गुरुला मदता शिखराजवळ. कोणत्या? जशाला तसेच ते 26 सराच्या पुस्तकात कॉपी पेस्ट स्टेटमेंट टाकले 3-4 आणि प्रश्न विचारलेला होता. पश्चिम नेपाळमध्ये काय म्हणतात? कर्नाली. काय म्हणतात? कर्नाली. एकूण लांबी म्हणलं तर 1080 किलोमीटर आहे. छपराजवळती कोणत्या नदीला मिळते? गंगा नदीला मिळते. छपरा बिहार. बाकी या नदीला प्रचंड पूर येतात. नदीच्या पात्रात गाळाचं संचलन होत असल्यामुळे घागरा नदी आपलं पात्र वरचेवर काय करते? बदलते. तर असं घागरा नदीवरती मित्रांनो प्रश्न आलेला होता. तिला काय म्हणतात? दुसरं म्हणलं तर नेपाळमध्ये कर्नाली. काय म्हणतात? कर्नाली. कोणत्या बाजूने मिळाली उपनदी झाली? कोणत्या? डाव्या. दिशा म्हणलं तर उत्तरेकडून बरोबर आहे का? लक्षात ठेवायची. कोणती नदी ही महत्त्वाची? कोणती आहे? कोणती आहे? घागरा. लक्ष द्या. तुम्हाला माहिती हुशार आहात. तुम्हाला वाचायच्या नंतर पण ध्यानात ठेवा याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी अति महत्त्वाची त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला ती कोसी. कोणती आहे? कोसी. कोसी मित्रांनो सिक्कीम, नेपाळ आणि तिबेटमधून वाढलेल्या लहान नदी एकत्र होऊन नेपाळमध्ये कोसी तयार होते. एकूण लांबी आहे 730 किलोमीटर. बाकी भागलपूर जवळ गंगा नदीला मिळते. घागरा नदीप्रमाणे कोसीला सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये पूर येतात आणि ती वरचेवर पात्र बदलते. आता पात्र बदललं तर म्हणजे मित्रांनो काय होतं? प्रामुख्याने कशामुळे यांना प्रॉब्लेम होता असा? कशामुळे काय संचलन होते? मोठ्या प्रमाणात गाळाचं संचलन होते. त्याच्यामुळे काय होते? जे पाणी आहे ते पाणी नदीच्या पात्रात जाते का? ते काय होतंय? ओव्हरफ्लो होते. म्हणून मित्रांनो प्रचंड काय येतात? पूर येतात. म्हणून काय म्हणतात? बिहारचं दुःखाश्रू. कोणत्या नदीला म्हणतात? कोसी. कोणत्या नदीला म्हणतात? कोसी नदीला बिहारचं दुःखाश्रू म्हणून ओळखलं जातं. अतिशय महत्त्वाचं आहे. बाकी मित्रांनो गेल्या 200 वर्षामध्ये ही नदी 112 किलोमीटर सरकलेली आहे. तिच्या काठाच्या आता मोठ्या प्रमाणात प्रदेशात बांध घातली असल्यामुळे पुराची तीव्रता काय झालेली आहे? कमी. ती कोणती नदी आहे? कोसी. तिसरी महत्त्वाची आहे दामोदर. कोणती महत्त्वाची रे? दामोदर. दामोदरच्या संदर्भात बघा एकूण लांबी किती रे? 541. कोणती आहे? हुबळीची उजव्या बाजूने किंवा उजव्या तीराने मिळणारी. उगम म्हटलं तर झारखंड मधल्या कोणत्या ठिकाणी? छोटा नागपूर पठाराच्या आग्नेय दिशेला. अंडरलाईन करा. अंडरलाईन करायचं ते करता. बाकी मित्रांनो हिला काय म्हणायचं पहिलं? बंगालचा दुःखाश्रू. अंडरलाईन करा. बंगालचं दुःखाश्रू म्हणून ओळखलं जायचं. आता मात्र ती बंगालसाठी काय ठरलेली आहे? वरदान ठरलेली आहे. ती नदी कोणती आहे? दामोदर. कोणती आहे? दामोदर परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची. कोसी म्हणलं तर कोणाचं दुःखाश्रू? बिहारचं दुःखाश्रू म्हणलं तर कोसी. आणि कर्नाली कोणत्या नावाने ओळखलं? कर्नाली म्हणलं तर कर्नाली कोणाचं नाव आहे? कोणाचं नाव आहे? घागराचं नाव आहे कर्नाली. लक्षात ठेवायचं. पुढे महत्त्वाची रामगंगा. कोणती आहे? उत्तरेकडून मिळणारी. कोणत्या बाजूची उपनदी झाली? डाव्या. तर रामगंगा मित्रांनो उगमीचा गढवाल जिल्ह्यामध्ये हिमालयाच्या बर्फाच्छादित प्रदेशाच्या थोड्या बाजूला नैनिताल जवळ होतो. बिजनौर जिल्ह्यामध्ये पालघर येथे ही नदी काय होते? मैदानी प्रदेशात प्रवेश करते. नदीच्या उपनदी प्रदेशात पर्जन्याचं प्रमाण बरंच जास्त असल्याने तिला भरपूर पूर येतात आणि कनौज नावाचं शहर आहे. या कनौज शहराच्या थोड्या उत्तरेला ती कुणाला मिळते? गंगा नदीला मिळते. फक्त जास्त काही लक्षात नका ठेवू. फक्त ती उजव्या का डाव्या बाजूची आली तर लक्षात ठेवायचं. कोणत्या बाजूची उपनदी ही? डाव्या बाजूची नदी आहे. डावी म्हणलं तर रामगंगा, गोमती, गंडक आणि घागरा आणि कोसी विसरायचं नाही. बाकी गोमती म्हणलं तर माणिकोट नदी उत्तर प्रदेशमध्ये उगम आहे. एकूण लांबी 940. गोमती नदी गाजीपूर या ठिकाणी गंगेला उत्तरेकडून मिळणारी डाव्या बाजूची उपनदी आहे. तर ही लक्षात ठेवायची. कोणती आहे? गोमती. कोणती आहे? गोमती. विसरायचं नाव कोणतं आहे? गोमती. गोमती नदी म्हणतात इम्पॉर्टंट आहे. ओके ते वाचून घ्या. नदी तुमच्यासाठी आहे. एखादी लाईन डायरेक्ट विचारली जाऊ शकतात. पेपरच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे? लाईन पेपरला जाऊ शकते, येऊ शकते. पुढे महत्त्वाचं मित्रांनो बघा ठिकाण कोणतं सांगितलं? ग्वालंदो. इथं ब्रह्मपुत्र दिल्ली ठिकाण कोणतं आहे? ग्वालंदो. कोणतं ठिकाण आहे? ग्वालंदो. त्या प्रवाहाला एकत्रित काय नाव म्हणतात? काय म्हणतात? पद्मा. पुढे फरीदपूरच्या पूर्वेला मेघनेच्या खाडीला मिळून दक्षिण बेटाजवळ चांदीपूर जवळ बंगालच्या उपसागरात मिळते. म्हणजे कोण मिळते? मेघना. बाकी ब्रह्मपुत्रला बांगलादेशला काय म्हणतात? यात किरकोळ झाला तर विसरला रे. आता मित्रांनो उजव्या बाजूने मिळणाऱ्या डाव्या बाजूला उजव्या बाजूने मिळणारी महत्त्वाची उपनदी कोण आहे? यमुना. कोणती आहे? यमुना. यमुना आपल्यासाठी महत्त्वाची. पुढे उगम असेल हिचा. बघा आपल्यासाठी केदारनाथला कोणती आहे? केदारनाथला मंदाकिनी. बद्रीनाथला बद्रीनाथची सरकस म्हणतात. आलं का? कळतंय? यमुनोत्री म्हणलं तर गंगोत्री म्हणलं तर कोणती? भगीरथी म्हणजे कोण? गंगा. लक्षात ठेवा. गंगा भगीरथी आठवत असेल तुम्हाला. लिहिलं बरोबर आहे? लिहिलं बघा. एखाद्या स्त्रीचं जर पतीचं निधन झालं तर काहीतरी लिहिलं गंड भास काय दिलं बरोबर आहे का? लिहिलं ते म्हणजे गंगा आणि भगीरथीच्या प्रमाणे पवित्र अशा पद्धतीने. कळलं का? माहिती असलं आपल्याला काही गोष्टी अशा पण असतात. काय लिहिलं? लिहिलं का नाही? आता श्रीमती वगैरे येतात ना जास्त. तसं पहिलं तुम्ही पत्रिका वाचलं लग्नाच्या. नसतं लग्न? कोणत्या प्रदेशात राहता तुम्ही? प्रांत कोणता आहे तुमचा? तुमच्याकडे नसते का? नसते? मग काय असं संघ लिहिलं मध्ये? काय अवघड. ठीक आहे. मग आपल्यासाठी महत्त्वाची पहिली यमुना. पुढे बघा रे. यमुनोत्री. बघा यमुना नदीचा उगम बघितला मित्रांनो. असा गरम पाण्याचा झरा आहे. असा गरम उकळतं पाणी आहे. आणि त्या उकळत्या पाण्यापासून कसं उगम होतंय? यमुना नदीचा उगम होतोय. बघा उष्ण पाण्याच्या झऱ्यामधून गंगा नदीच्या उगमाजवळ यमुना नदीचा उगम होतो. एकूण लांबी आहे 1376. उत्तरेकडील मैदानामध्ये ती गंगेला जवळ समांतर दिशेने वाहते. तुम्ही बघितलं ना? तर गंगा अशी वाहते, तिला बरोबर समांतर कोण होतं? यमुना वाहते. लक्षात ठेवायचं. बाकी गंगेची सर्वात महत्त्वाची उपनदी म्हटलं, सर्वात मोठी म्हटलं तर कोणाचं नाव घ्यायचं? यमुना. कारण यमुनेच्या मित्रांनो जर बघितलं गंगा आणि यमुनेचा मैदानी प्रदेश महत्त्वाचा आहे. याच मैदानी प्रदेशामध्ये महत्त्वाची शहर आहे. कोणती कोणती शहर आहे यमुनेच्या काठावर सांगता येईल? आग्रा, दिल्ली ही महत्त्वाची शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे? यमुना. आग्र्याची स्थापना कोणी सांगता येईल? कोणती आग्रा शहराची स्थापना? एखादा ऑनलाईन ऑनलाईन सांगताय का? होय आहे का? बोला बोला. हे तुमच्या प्रश्न नाही यमुना ऍड करा. म्हणजे जास्त काय लेन तयार करायची फक्त, वेगळं ऍड करत बसायचं. सांगते का? येतो इथं सांगितलं चंद्रशेखर. वाह क्या बात आहे. सिकंदर लोधी. लोधी घराण्याने स्थापना केलेली आहे. अगदी अगदी बरोबर आहे. आग्रा शहराची. देशातला सर्वात मोठा किल्ला म्हटलं तर कुठला प्रसिद्ध आहे? आग्र्याचा किल्ला. महाराष्ट्राचा सर्वात मोठा भुईकोट किल्ला कोणता आहे? बघा कोणते सांगा काय? बरोबर सांगितलं सांग ना. दौलताबाद. ते भुईकोट आहे. दोन खाली आणलं पाहिजे. आपण ते सांगा कोणते बोलते रे बाई? कोणता आहे? पांढरपूर होत्या नळावर. पहिला शब्द. दुसरा दुर्ग. काय करे? ठीक आहे. लक्षात ठेवा. बाकी मध्यवर्ती पठारामध्ये उगम पावणारे चंबळ, बेटवा, केन या कोणाच्या उपनद्या मित्रांनो? यमुनेच्या उपनद्या आहे.
लक्षात ठेवायचं. डायरेक्ट प्रश्न आहे चंबळ चंबळ खोरे. चंबळ खोरे कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती ना? कशासाठी? दाखवूनसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या समाज सुधारकांनी मित्रांनो यांचं परिवर्तन केलं होतं? मन परिवर्तन. आणि मित्रांनो त्यांना माणसं आणण्याचं काम केलं. सांगते का कोण? विनोबा भावे. लक्षात ठेवा 1908 ला जेव्हा टिळकांना अटक झाली होती त्यावेळेस त्यांनी साखर खायचं सोडलं होतं. माहिती का? काय झालं? साखर खायचं सोडलं होतं. असं सोलापूरच्या संदर्भामध्ये कोणी चहा सोडला तर सांगते? चहा प्यायचा नाही याच्यानंतर. शोधून सांगा मला. ठीक आहे. यमुनेच्या उपनद्या कोणत्या आहे? सांगा. अय चंबळ बेटवा केल. चंबळ बेटवा केल कोणत्या बाजूने मिळणार आहे? या उजव्या बाजूने. डाव्या बाजूने उजव्या बाजूने महत्त्वाच्या लक्षात ठेवायचं. चंबळ धबधबा कोणता प्रसिद्ध आहे? कोणता? तुलिया. बेटवा लक्षात ठेवा आणि केल लक्षात ठेवायचा. या महत्त्वाच्या उपनद्या ठेवा. बाकी मित्रांनो चंबळ नदी कुठे उगम पावते रे? विंध्य पर्वत रांगेमध्ये उगम पावणारी नदी म्हणतात कोणती आहे? चंबळ. चंबळ ही यमुना नदीची महत्त्वाची उपनदी आहे. पूर्वीचं नाव होतं तिथं जर्मनवती किंवा चंपावती. काय आहे? जर्मनवती किंवा चंपावती. बाकी चंबळ नदी आपल्या प्रवासामध्ये बिहरची निर्मिती केली. कोण सांगते मला बिहर म्हणजे काय? त्या दिवशी बघितलं आठवा. लहान मोठ्या भयांना काय म्हणतात? बिहर. कटक कडाका पर्यंत काय म्हणतात? बिहर. लक्षात ठेवा. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये जी वाहते ती कोणती नदी आहे? चंबळ. कोणती आहे? चंबळ. आता काल बघत असताना चंबळ नदीवरती धरण बघितलं होतं. कोणतं रे? आठवा जोड्या लावलं होतं चंबळ नदीवर. कोण सांगते ऑनलाईन वाले? बोलतात काही हुशार आहे. लक्ष असते त्याला लगेच सांगते. चंबळवर बघा जोड्या लावमध्ये होतं. दूल असती होतं पश्चिम बंगालमधलं. त्याच्यानंतर आपण शिवसमुद्र होतं. चंबळवर कोणतं होतं? जोडी होती एक. सोडवली का चंबळवरची? लिहिलं नसेल आपण. लिहिलं नाही कोणीच नाही लिहिलं. जोडी सोडवली का? आठवत आहे? राणा प्रताप सागर एकच नंबर कोमल गाडा. लक्षात ठेवायचं. चंबळवरती तुला धरणाचा धबधबा आहे. हा धबधबा आहे. बेटवा नदी कोणती महत्त्वाची? पुढची विंध्याचल पर्वतरांगेमध्ये भोपाळ जिल्ह्यात उगम पावलेली लांबी 590. मध्य प्रदेश उत्तर प्रदेश वाद्या हमीरपूरची पूजा पद्धती यमुनेला मिळते. आणि तिसरी महत्त्वाची केल जी यमुनेची महत्त्वाची. कैमूर डोंगररांगेमध्ये उगम पावते सतना जिल्ह्यामध्ये. एकूण लांबी 357 50 राष्ट्रीय उद्यानावर वाढली. कोणती नदी महत्त्वाची रे? केल. कोणती महत्त्वाची आहे? केल. बाकी उत्तर भारतीय पठारावर वाढणारी नदी. आणि उत्तर प्रदेशामध्ये बांदा जिल्ह्यामध्ये उजव्या बाजूला मिळते यमुनेला. यमुनेच्या फक्त 3 महत्त्वाच्या उपनद्या लक्षात ठेवायच्या. 3 महत्त्वाचे कोणते रे? चंबळ बेटवा केल. यमुनेच्या उपनद्या म्हणतात चंबळ बेटवा केल. बाकी सोन कोणाची उपनदी आहे? असं म्हणलं जातं की तिच्या नदीच्या पात्रामध्ये काय सापडतं? सोनं सापडतं. काय सापडतं? सोन. नदी महत्त्वाची नदी कोणती आहे? सोन. अमरकंटक पठारावरती मैकल डोंगररांगेमध्ये उगम होतो. एकूण लांबी आहे 784. मध्यवर्ती पठारावर उगम पावून सोन नदी पाटण्याजवळ कोणाला मिळते? गंगा नदीला. रिहान ही सोन नदीची उपनदी. रिहानवर रिहान प्रकल्प महत्त्वाचा आहे. बाकी उपनद्या आहे जोहिला, गोपत, पन्हार, उत्तर कोयल. स्टेट बोर्डामध्ये उत्तर कोयल दिली. लक्षात ठेवा. कधी डायरेक्ट विचारतात उत्तर कोयल ही कोणाची उपनदी आहे? उत्तर कोयल कोणाची उपनदी आहे? सोन. कोणाची आहे? सोन. बाकी मित्रांनो गंगेच्या डाव्या बाजूला मिळणाऱ्या गंगेच्या डाव्या बाजूला मिळणारी पहिली रामगंगा, दुसरी घागरा, तिसरी गोमती, गंडक आणि कोसी. उजव्या बाजूला मिळणारी 3 यमुना, सोन, दामोदर. मुख्य व्यतिरिक्त म्हणलं तर गंगेची कोण कोण रे? हुबळी. कोणत्या ठिकाणी हुबळी तयार होते? कोणता? बाकी गोलंदाजवरती कोणाला मिळते? ब्रह्मा. जमुनेला मिळते. कोणाला मिळते? जमुनेला. गंगा आणि जमुनेचा एकत्रित प्रवाह म्हणजे पद्मा. पद्मा कोणाला जाऊन मिळतो? मेघना जाऊन मिळते. बंगालच्या उपसागराला. लक्षात ठेवायचं. उगम पावताना पहिल्यांदा होती का गंगा? कोणतं ठिकाण होतं जिथून मित्र गंगा बोलतात? कोणतं ठिकाण? बया कोणतं? देव. कोणत्या दोन नद्यांचा होता उगम संगम? गंगा आणि भगीरथी आणि अलकनंदा. अलकनंदा उगम पावते. सगळ्यात पहिली मिळणारी नदी कोणती तिला? धवल ठिकाण होतं विष्णू. विष्णू प्रयागच्या खाली आल्यानंतर तिला मिळत होती नंदागिरी ठिकाण होतं. नंद प्रयागच्या खाली आल्यानंतर तिला मिळाली पिंडार ठिकाण. कर्ण खाली आल्यानंतर तिला मिळाली मंदाकिनी ठिकाण होतं. रुद्र त्याच्यानंतर खाली आल्या मिळाली होते भगीरथी ठिकाण होतं. आणि तिथून पुढे तिला नाव पडलं कोणतं? गंगा. मग गंगेने मित्रांनो डोंगररांगा तोडल्या आणि नंतर तिने मैदानी प्रदेशात प्रवेश केला. मैदानी प्रदेशात प्रवेश करण्याचं ठिकाण आहे होते हरिद्वार. विसरायचं नाही. हरिद्वार जवळचं ऋषिकेश जवळचं हरिद्वार. त्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला. बाकी मित्रांनो या नदीच्या पात्रात जेव्हा शिवाजी नदी प्रवेश करते त्यावेळेस सगळ्यात पहिलं लागतं भाबर, नंतर तराई, नंतर याच्यावरती इथं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. ध्यानात ठेवायचं. गंगा नदीच्या पात्रामध्ये याच नदीने मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये गाळाची मैदान तयार केलेत. म्हणून भारतामध्ये सर्वाधिक क्षेत्र कोणत्या बुद्धीने आपलं म्हणतात? कोणत्या? गाळाची मुद्दा लक्षात ठेवायचं. जसं की महाराष्ट्रात लक्षात ठेवलं काय ठेवलंय? कोणती? काळी. कोणती? आणि भारतात म्हणलं तर चौघांवरती पण बऱ्याच वेळा एवढ्या गाळावरती 3 प्रश्न विचारलाय. प्रश्न तो रिपीट झाला तर अजिबात अडचण नाही. कोणती नदी सर्वात कोणतं मुद्दा सर्वाधिक क्षेत्र लागते? काळाची. महाराष्ट्र म्हणलं तर काळी. कोणती? काळी. लक्षात ठेवायचं. याच गंगेच्या मित्रांनो त्रिभुज प्रदेशाबद्दलची पण चर्चा झाली आपली. त्रिभुज प्रदेशावरती पण लक्षात ठेवा. गंगा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बाकी भगीरथी या नावाने उगम तारापासून वाचलेले तुम्ही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदान आणि नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून बनलेलं जगातलं सर्वात विस्तृत मैदान आहे. यमुना, चंबळ, गोमती, घागरा, कोसी महत्त्वाच्या नद्या. सपाट मैदान कालवा जलसिंचनासाठी उपयुक्त. भूजल स्रोतांच्या दृष्टीने क्षेत्र संपन्न आहे. तांदूळ, गहू 2 मुख्य पिकं घेतलं झाले काय आपलं सगळं? आठवा झाले. आधी नदीच्या प्रदेशापैकी एक आहे. मैदानी प्रदेशाने देशाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भाग आपलाय? 9. येथील लोकसंख्या देशाची किती आहे? बाकी लखनौ, कानपूर, गाझियाबाद, आग्रा, अलाहाबाद, मेरठ ही महत्त्वाची सगळी शहरं कोणत्या प्रदेशात येतात? गंगा नदीच्या मैदानी प्रदेशामध्ये येतात. बाकी मित्रांनो भाबर, तराई, भांगर आणि खादर आता वेगळं शिकायची गरज आहे का? नदी विलुप्त कुठे होते? तराई म्हणलं तर कुठली नदी तुला? पुढे होते बाहेर. कुठे पडते? कुठे बाहेर पडते? दगडपट्ट्यांचा प्रदेश म्हणजे कोणता? भाबर. भाबर हा दगडपट्ट्यांचा प्रदेश आहे. खादर हा नवीन का जुन्या काळात म्हटलं तर भांगर. मॅडम जमते ना? नवीन आला का? हा तू नवीन. तू मॅडम आहे ना? तू मॅडम आहे का? इकडे बसत मग कळलं. हे झालेलं आहे. कुटीर उद्योगासाठी अग्रेसर साखर कारखाने आहे. इतर रजई गालीचे बनवण्याचे कारखाने या प्रदेशात भरपूर आहे. दालमिया नगर, दक्षिण बिहारमध्ये सिमेंट, कागद, कुठे प्लायवूड उद्योगाचं केंद्र आहे. झाले नाही? मैदानी प्रदेशाच्या रिलेटेड झाले. ते लक्षात ठेवायचं. सगळं गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये आहे. कळलं? उत्तर करायचं पटकन. सोडा पटकन आलं पाहिजे उत्तर. या नदीचा उगम मानस सरोवराच्या दक्षिण गुरला मंदाताशी करत होतो. कोणती? कोणती? पश्चिम नेपाळमध्ये तिला काय म्हणतात? काय म्हणतात? कर्णाली. काय म्हणतात? पुढे गंगा नदीच्या पाण्याच्या वापरात 30 वर्षाचा काळ भारत आणि यांच्यामध्ये झाला असेल. कोणता देश असेल रे? मागाशीमध्ये सोडवलं होतं का? बरोबर होतं का? उत्तर काय पाहिजे मग? बांगलादेश. सोडवायचा. उत्तर आलं पाहिजे. किती हुशार बघू तुम्ही. हुशार सोडू ना. काय उत्तर येईल? पहिलं म्हणते काय बघा. पहिलं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हिमालयातील नद्या या हिमालयाच्या अनेक रांगावर शिवारी टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. बरोबर आहे? आता रोज ते सिद्ध नाही. कोणत्या ठिकाणी जिथून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात? कोणत्या ठिकाणी? शिवारी. आणि दुसरं म्हणजे प्रायद्वीपीय नद्या प्रस्ताव भागामध्ये निर्माण झाल्या कचरा होता. प्रायद्वीपीय म्हणजे कोणत्या? द्वीपकल्पावर वाढणार कशातून आता? प्रस्ताव भागामध्ये झाल्या कचरा येतो. उत्तम उदाहरण सांगा. नर्मदा आणि दोन्ही विधान काय झाली? काय झाली? करेक्ट. असे पण प्रश्न स्टेटमेंट वाईज प्रश्न येऊ शकतात. लक्षात ठेवायचं. गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील किती टक्के लोक सामावून घेतात? किती रे? किती भागा प्रदेशामध्ये उत्तर गंगेचा मैदानी प्रदेश? भात, ताईल, भात, भाबर, तराई, भांगर आणि उत्तर एकूण दक्षिण झाले. सोडून झाले. भरपूर प्रश्न सोडले तुम्ही. गंगा मैदानी प्रदेश सकल प्रदेशात गटाजवळ प्रवेश करते. पुढे रे ऋषिकेश जवळ काय होते? प्रवेश. बाकी दक्षिण बिहारमध्ये कोणत्या ठिकाणी रे? सिमेंट, कागद, कुठे प्लायवूड. कोणतं? दालमिया नगर. समजतंय का? अजिबात काय पाहिजे. झाले. सोडवा सोडवा. काय करतो इथं? लक्ष द्या. काय होतं? एकच मिनिट. एकच होतं. कसं बरं? वा क्या बात. काय उत्तर येईल? काय उत्तर येईल? उत्तर काय?
अवतरीत अवतरीत रस्त्यावर चालेल. हा कोणतं आहे तिथं बाजूली आणि ते आता टाकलंय काय माहिती कुठं काढतो काय माहिती तोराला आता काय वाटायचं माझ्या व्हायचं म्हणा का चुकले खालचं हा 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 म्हणून चुकले. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये काय म्हणतात अरुणाचल प्रदेशमध्ये काय म्हणून चुकले का वरती म्हणते सिंधू नदीच्या पात्रात माजुली जगात सर्वात मोठं नदीचं बेटे कोणत्या नदीच्या पाण्यात तिथे कोणत्या कोणी तिबेट बरोबर आहे का चुकलेली माहिती असल्या उत्तर दिलं दोन्ही विधान बरोबर शकतात तिला चुकीचं काढतात दुसरं बरोबर राहते कारण ते अरुणाचल प्रदेश म्हणतात सांगतो तिकडे होतं तरी तसं तिकडे ब्रह्मपुत्रा तिबेटमध्ये ध्यान हा जुळते 3 अक्षरी तिबेट ध्यान बरोबर सांगतो अरुणाचल प्रदेश हा तिकडे लासा तासा वगैरे ऐकला त्याच्यामध्ये पण बरोबर आहे कळलं दोन्ही पण विधान काय आहे चुकाय उत्तर काय पाहिजे 4 किंवा 4 उत्तर येते पण का माहित नाही असलं नको कळलं का चारीच्या चारी गोष्टी माहिती लक्षात आलं पाहिजे समजलं का बाबांनो उत्तर काढावं पटकन काय उत्तर आहे नंतर सोडा हा सोडा पटकन हा नका सोड सोडलं का चला पुढची महत्त्वाची प्रश्न सोडा आधी होत्या कारण त्याच्यातला एक पॉईंट याच्यात असतो पहिला ब्रह्मपुत्र आणि तिच्या उपनदी तिसरी महत्त्वाची नदी कोणती आहे ब्रह्मपुत्र उगम पुढे ब्रह्मपुत्रेचा लक्षात ठेवायचा अंडरलाईन करायचं ही नदी महत्त्वाची कोणती जेमा युमदुम कोणती जेमा युमदुम बोकरचू कुठे होती बोकरचू सिंधू गंगोत्री ही नदी कुठे होती कोणती गंगा लक्षात ठेवायचं इथं कोणती महत्त्वाची नदी आहे जेमा युमदुम कोणती हा जेमा युमदुम पुढे जेमा युमदुम लक्षात ठेवायचं या हिम नदीपासून मित्रांनो तिचा उगम होतो आशियातली एक प्रमुख महत्त्वाची नदी आहे तिबेटमध्ये उगम पाऊन ईशान्य भारतातून हात पुढे बांगलादेश बंगाल नदीला मिळते आता तिच्या वाहनाची नाव प्रत्येकासाठी महत्त्वाची सांगतो म्हणलं तर सांगतो म्हणलं तर तिबेट म्हणजे मित्रांनो शुद्ध करणारी सांगतो म्हणजे काय आहे शुद्ध करणारी नद्यांमध्ये हिला नदी म्हटलं जात नाही नद म्हटलं जातं लक्षात ठेवायची कसली नदी आहे पुरुष बाकीच्या नद्या कशा आहे स्त्री बरोबर लक्षात ठेवायचं भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये काय म्हणतात बिहार आसाममध्ये ब्रह्मपुत्रा तर बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखलं जातं उत्तरेकडून मिळणाऱ्या सुबनश्री पहिली महत्त्वाची कोणती आहे दुसरी कामेंग तिसरी बेलश्री चौथी उत्तर धानगिरी मानस चंपामण आणि जय भोरेली त्याच्यातल्या फक्त 2 लक्षात ठेवायच्या एक म्हणजे मानस अंडरलाईन करा आणि दुसरी म्हणजे सुबनश्री बस वेगळ्या जास्त अंडरलाईन करून पाठ करायची गरज नाही फक्त 2 कोणत्या लक्षात ठेवायच्या सुबनश्री आणि मानस जर तुम्हाला मानस असतो त्याला कुठे येते आसाम जसं काजीरंगा बघितलं तुम्ही कशासाठी प्रसिद्ध काजीरंगा एक शिंगी गेंडा पाणमशीसाठी प्रसिद्ध म्हटलं तर कोणतं राज्य रे आसाम झालं ना जगातलं सगळ्यात मोठं वस्ती स्थान आसाम अजून पांढऱ्या रंगाचं कष्टबदक आसामचा राज्य प्राणी पक्षी बाज हा राज्य प्राणी राज्य पक्षी कोणाचा आहे बाज अच्छी देखी चाल बाज की नजर आठवते ना पंजाब कोणता जर आठवत झालेल्या गोष्टी तरी आठवत महत्वाचे ते कळलं बाकी दक्षिणेकडून मिळणारे मित्रांनो आहे दिब्रू रही कोपोली आणि दिसा कोपोली नाही दिसान दिकू आणि कलांग दक्षिणेकडून मिळणारे लक्षात ठेवायचं दिकू लक्षात ठेवायची कोणती दिकू कारण एकदा जोड्याला दिकूच्या खंडीच्या वेळी दिकू टाकलं होतं दिकू माहिती ना कोणत्या मार्गाला जोडते दिकू आठवा अरुणाचल प्रदेश आणि अजून लासा मंडालीकडे जाण्यासाठी मार्गाला जे आहे लासा म्हणतात कोणती आहे दिकू आठवत नद्या खंडी सगळ्या आठवलं पाहिजे उत्तरेकडून मिळणाऱ्या 2 लक्षात ठेवायचं ब्रह्मपुत्रेच्या सुबनश्री आणि मानस विसरायचं नाही लक्षात ठेवायचं बाकी इम्पॉर्टंट मित्रांनो लासामध्ये काय म्हणतात ब्रह्मपुत्रा काय म्हणतात बघा लक्षात ठेवायचं ब्रह्मपुत्रा तिबेटमध्ये प्रवासात असंख्य उपनदी मिळतात पुढे नदी नामच्या पर्वताला वळसा घालून भारतात प्रवेश करते या भागाला म्हणतात लक्षात ठेवायचं कोणता प्रदेश आहे नामच्या कोणता राज्य असेल कोणता राज्य असेल अरुणाचल प्रदेशमध्ये मित्रांनो काय म्हणतात दिहांग कोणत्या पर्वताला वळसा घातल्यानंतर डाव्या बाजूला ती नामच्या बरोबर त्याच्यानंतर मित्रांनो भारतातलं सर्वात मोठं नदी खोरबेट माजुली कोणत्या नदीमध्ये ब्रह्मपुत्रा बाकी भारतामध्ये सादियाजवळ तिला दिबांग आणि लोहित या उपनद्या मिळाल्यावर ती नैऋत्य वाहिनी होते आणि नैऋत्य वाहिनी झाल्यानंतर तिला नाव प्राप्त होतं ब्रह्मपुत्रा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे तिबेटमध्ये उगम पावल्यानंतर ती ज्यावेळेस मित्रांनो पूर्व दिशेला वाहते पूर्व दिशेला वाहत असताना तिला कोणत्या नाव होतात सांगतो ज्यावेळेस मित्रांनो ती नामच्या पर्वताला वळसा घालते आसाममध्ये ती उत्तर दक्षिण होते त्यावेळेस तिला कोणतं नाव प्राप्त होते दिहांग त्यानंतर मित्रांनो ती आसाममध्ये प्रवेश करते ठिकाण महत्त्वाचं आहे प्रामुख्याने सादियाजवळ तिला दिबांग आणि लोहित नदी मिळाल्यावर ती कोणत्या दिशेला जाते नैऋत्य दिशेला जाते त्यावेळेस तिला काय म्हणतात ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जातं नंतर हीच ब्रह्मपुत्रा मित्रांनो खाली जाते कोणत्या देशामध्ये बांगलादेशामध्ये आणि बांगलादेशामध्ये गेल्यानंतर मित्रांनो तिला कोणत्या नावाने ओळखलं जातं कोणत्या जमुना आणि मग बांगलादेशमध्ये ग्वालंबर या शहराजवळ ब्रह्मपुत्रेचा प्रभाव कुणाला मिळतो गंगेला कुणाला मिळतो मग या गंगा आणि जमुनेचा एकत्रित प्रवाह म्हणजे कोणता कोणता पद्मा पद्मा या नावाने मित्रांनो यांचा एकत्रित प्रवाह कुणाला मिळतो हा पद्मा मेघनेला आणि मेघना जाऊन कुणाला मिळते बंगालच्या उपसागराला मिळते हे लक्षात यायला पाहिजे आतापर्यंत ब्रह्मपुत्रेवरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न माजुली बेटावरती आहे कोणत्या माजुली बेटावरती आहे बाकी प्रश्न ब्रह्मपुत्रेवरती अजून तरी नाहीये पण मित्रांनो कधी कधी ठिकाणी विचारले जाऊ शकतात नामच्या पर्वताला वळसा घातलेल्या कोणत्या नावाने होतात कळे पाठीमागचा कोणत्या नावाने होतात कोणत्या इकडे लक्ष दे कोणत्या नावाने होतात बाकी दुबई शहराच्या पुढे गारो ठिकाणी वळसा आपल्या दक्षिणेकडे होते आणि बांगलादेशच्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिला उजव्या किनाऱ्यावर तिस्ता ही महत्त्वाची उपनदी आहे कोणती तिस्ता येऊन मिळते तर ती जमुना या नावाने दक्षिणेकडे 240 किलोमीटर वाहते जमुना नावाने कोणत्या देशात वाहते कोणत्या बांगलादेश राहिलं झालं प्रत्येकाला सांगतो म्हटलं तर पुढं सांगतो म्हटलं तर तिबेट आसाममध्ये बिहार म्हटलं तर अरुणाचल प्रदेश प्रश्न विचारला भविष्यात थोड्या पण दिलं ते सांगतो तिबेट बिहार अरुणाचल प्रदेश आसाम ब्रह्मपुत्रा आणि बांगलादेश जमुना लक्षात ठेवायचं यमुना आणि जमुना वेगळ्या का आता आहे सेम सेम नाव ठेवतात ना मुलींची जमुना यमुना असते नाही यमुना बाई असं ते नाव लक्षात ठेवा पुढची महत्त्वाची नर्मदा आपली झाली पुढे कोण होती ती एकूण लांबी म्हटलं तर 13 12 महाराष्ट्राची एकूण लांबी कोणती आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते कोणत्या नंदुरबार जिल्ह्याची सरहद निर्माण करते डाव्या आणि उजव्या लक्षात ठेवा शेर तुझी शब्द म्हटलं कोणत्या रे सांगा बाकी मला एक सांगायचं मित्रांच्या पूर्व बाजूला की पश्चिम बाजूला पावसाचं प्रमाण जास्त असेल किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असेल सांगा बरं ही नदी उगम कुठे होते पुढे होते अमर कोणत्या पर्वताच्या सांगा ना मैकल डोंगरात कोणता भाग आहे मैकल डोंगर रांगेतल्या अमरकंटक या ठिकाणी कोण कोण पावते नर्मदा मग पावसाचं प्रमाण नर्मदेच्या त्या बाजूला जास्त असेल का पश्चिम बाजूला जास्त असेल सांगा तुम्ही जर नीट बघितलं बघा आपण काल पण बघितलं की जलविभाजक लाईन कशी बघितली रे जलविभाजक अशी लाईन बघितली का अशी लाईन त्याच्यानंतर असं झालं होतं का आणि असं झालं होतं म्हणजे याचा अर्थ पावसाचं प्रमाण कसं असेल इथं कसं असेल तुलनेने इकडच्या जास्त इथं जास्त आहे बरोबर लक्षात ठेवायचं आणि त्याच्यात आधारावरती आयोगाने एक प्रश्न विचारला होता नर्मदा नदी कसं जाईल तुम्हाला विधान का नर्मदा ही महाराष्ट्रातून 54 किलोमीटर लांबीची सरहद धुळे जिल्ह्याची करते विधान का आयोगाने प्रश्न विचारला होता काय झालं होतं काय झालं ठिकाण कोणतं टाकलं होतं ठिकाण काय माहिती होतं जर सर्वाधिक लांबीची खचरी तुम्हाला नदी म्हणली तर महाराष्ट्र शब्द असेल तर महाराष्ट्र असेल तर तापी लक्षात ठेवायचं महाराष्ट्र असेल तर लक्षात ठेवायचं तापी लक्षात ठेवायचं आहे ठेवायचं दुसरं म्हणजे की पूर्व कोरियामध्ये पश्चिम कोरियापेक्षा तुलनेने पर्जन्य जास्त आहे विधान बरोबर आहे का बरोबर आहे का पूर्व कोरियामध्ये जास्त आहे ठेवायचे त्याच्यामुळे तुम्ही जलविभाजक लाईन बघितली अशा पद्धतीची आहे का याचा अर्थ काय असेल पर्जन्य पूर्व कोरियामध्ये जास्त असतात बरोबर आहे आणि मग इकडे काय आहे तुलनेने कमी बाकी पूर्ण हळ बांजोर बंजर बघितली शेर आहे का तुमची तावा आहे का तावा तशी ती तावा आहे त्याच्यानंतर हिरण म्हणजे काय हिरणा बरणा आहे का या तिच्या काय आहे उपनद्या काय उत्तर पाहिजे सगळं सगळं करेक्ट आहे ध्यानात ठेवायचं बाकी पात्रामध्ये खोल अरुंद घड्या धबधबे आहे धबधबे म्हणलं तर ती धबधबे कोणते महत्त्वाचे सांगा कोणता धुवाधार
सहस्रधारा कपिलधारा कळतं. हे धबधबे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? नर्मदा नदीच्या पात्रावरती आहे, लक्षात ठेवायचं. परीक्षेच्या दृष्टीने पण इम्पॉर्टंट आहे. बाकी मित्रांनो पुढची महत्त्वाची तापी सुद्धा. तापीच्या संदर्भात झाले डिटेल आपलं, तर लक्षात ठेवा. या सगळ्या नद्या व्यवस्थित करायच्या. कळलं. नदी प्रणाली चॅप्टरमध्ये भारत म्हणलं की 3 जास्त फोकस करायचे. कोणते 3? सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा. आधी कावेरी बघितली आपण. कावेरी सुद्धा महत्त्वाची आहे. दक्षिण भारतातला बगीचा म्हणलं तर कोणत्या प्रदेशाला ओळखलं जातं? कोणता? तंजावरच्या प्रदेशाला काय म्हणतात? दक्षिण भारताचा बगीचा. बाकी तिचे 2 भागामध्ये विभाजन झालं. त्या दोघांची नाव काय होती रे? एक म्हणजे गगनचुक्की, बरोबर. दुसरा भारचुक्की. आठवते का? तिथं प्रामुख्याने 2 धबधबे तयार झालेले. 2 धबधबे म्हणजे एक शिवसमुद्र, दुसरा चंचनपट्टी. कोणता? चंचनपट्टी. बाकी मैसूर शहराला पाणी पुरवठा, कोल्हार कोल्हापूरला पाणी पुरवठा कोणत्या धरणात होतो? कावेरी धरणात होतो. लक्षात ठेवायचं. कोणाला ऐकलं का? खान, गोल्ड खान. तर ते ध्यानात ठेवायचं आपल्यासाठी, ते पण महत्त्वाचं आहे. बाकी तिथं कोणतं गार्डन प्रसिद्ध आहे या कावेरीच्या पात्रावरती किनाऱ्याला? वृंदावन. त्या धर्तीवरती आपल्या जायकवाडीचं संत ज्ञानेश्वर उद्यान. लक्षात ठेवायचं. कळलं. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचायच्या. बाकी टेस्ट मध्ये सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. तिथं सुद्धा काही स्टेटमेंट वाचायचे करेक्ट असलेले तर ते व्यवस्थित अंडरलाईन करून ठेवायचे. कळलं का? एवढं कळलं का? टेस्ट मध्ये पहिली टेस्ट सोडवली त्याच्यामध्ये प्रश्नाचे 2-3 प्रश्नाचे आन्सर चेंज झाले ना, 2-4 असते मला वाटते. काय अडचण आली की मला लगेच टाकायचं. तिथे निवारण करायचं शंकाचं का? कारण जर ती चूक असेल तर ती तुम्ही काय कायमची राहणार. कळलं. ती चूक नसते. कदाचित किलोमीटर चुकायचा प्रयत्न केला तुम्हाला वाचायला वगैरे असेल 24 किलोमीटर ऐवजी टाकले प्रादेशिक ऐवजी 50 आता थोडंसं नीट वाचत चला. टेस्ट सोडवा. खूप सारे मार्क होते. तुमचा टॉपिक जेवढा कव्हर होता तेवढा प्रश्न सोडवला होत असतो. त्याच्यामुळे जितके जास्त प्रश्न सोडवतो तेवढा आपल्यासाठी काय आहे फायद्याचा आहे. समजलं का? उद्याच्या लेक्चरला भेटू. धन्यवाद. बाय बाय बाय. हा, अभ्यास करा चांगला. अजून 5-6 लेक्चर लागतील. 5-6 लेक्चर मध्ये होईल. अजून भारताचं आपल्याला उद्या हवामान घ्यायचं, लोकसंख्या घ्यायचं महत्त्वाचं, आणि खनिज वन वगैरे तर बऱ्यापैकी झाले. पण तरी रिव्हिजन घेऊ आपण. वन, मृदा वगैरे. मृदा वगैरे जास्त असतात पण बोलून जाऊ परत. ओके. नाही ती वेगळी जाते. गगन वेगळी आणि यमुना वेगळी. लक्षात ठेवायचं. ओके. येस.